यस लॉर्ड, सच में तेरा नाम ऊंचा है। तू सच में ऊंचा परमेश्वर है, तू जीवित परमेश्वर है। तेरे नाम को हम धन्यवाद देते हैं प्रभू। मी तुझा गौरव, तुझी आराधना करतो। खरंच प्रभू परमेश्वरा, तुझ्या कृपेशिवाय दयेशिवाय आम्ही आजपर्यंत नाहीये। ही तुझी दया होती की आम्हाला तुझी ओळख झाली, आम्हाला तू पवित्र आत्मा दिलायस, आम्हाला तू तुझ्या गौरवासाठी निवडलंयस, आम्हाला तू स्वर्गासाठी बाजूला केलेस। आम्ही मनापासून तुला धन्यवाद देतो। इथे आम्ही सगळेजण देवबाबा या ठिकाणी उपस्थित असता आम्ही प्रत्येक जण आमचा हात उंचावून तू केलेल्या दयेबद्दल खरंच प्रभू एक काळ होता, एक दिवस होता असा कुणाच्या तरी जीवनामध्ये की ते स्वतःला संपवणार होते, पण प्रभूजी तुझी कृपा झाली आणि त्या मरणापासून तू त्याला वाचवलंयस आणि आज तुझ्या उपस्थितीमध्ये ते जिवंत आहे। हे तुझी महिमा आहे। मौत से है बचाया तूने, जीवन नया है दे दिया। नाम देकर पुकारा मुझे, महिमा से मुझको भर दिया। चला असे लोक आपले हात उंचावतील। मौत से है बचाया तूने, जीवन नया है दे दिया। आनंदाने नाम देकर पुकारा मुझे, महिमा से मुझको भर दिया। कमाल, करुणा भलाई तेरी, करुणा भलाई तेरी सदा रहेगी मुझ पर। तेरी विश्वास योग्यता देखूंगा मैं उम्र भर। मैं हाथ उठाकर गाऊंगा, यीशु तेरा नाम रहे ऊंचा। सब दोनों बोलना, मैं हाथ उठाकर गाऊंगा, यीशु तेरा नाम रहे ऊंचा। Yes Lord, यीशु तेरा नाम रहे ऊंचा। फिर से एक बार, यीशु तेरा नाम रहे ऊंचा। आइए ताली बजाते हुए इस जीवित परमेश्वर को धन्यवाद दें जिसने मौत से बचाते हुए हमें उसकी उपस्थिति में लिया है। प्रभू मी तुला खरंच महिमा देतो, तुझी स्तुती, तुझं गौरव करतो, तुझी दया सनातन आहे। आजचा हा दिवस देवबाबा अनेकांसाठी आहे, आमच्या प्रत्येकासाठी आहे। आजचा दिवस आशीर्वादित आहे पित्या, आणि हा तू आमच्या मुक्तीसाठी नेमलायस, आमच्या आनंदासाठी नेमलायस, आमच्या शांतीसाठी नेमलायस, आणि तुझ्या उपस्थितीमध्ये आम्ही असावं म्हणून दिलायस पित्या। तुझ्या आभार मानतो। घेऊन ये विधी अजून कोणी येत असतील त्याच्या मार्गातले अडथळे दूर कर, त्यांना या दिवसाचं गांभीर्य समजू दे। सैतानाचे हर एक बंधन, दुष्टात्म्याचं हर एक सामर्थ्य जे त्यांच्या जीवनावर, मनावर, विचारावर भंगला करत आहे, त्या सगळ्या सामर्थ्याला येशूच्या नावात मी बांधते पित्या। तुझ्या उपस्थितीमध्ये तुझी लेकरं ज्यावेळेस येतात त्यावेळेस असणाऱ्या सगळ्या समस्या तू स्वतः दूर करतोस। मी तुझ्या आभार मानते। हा दिवस तुझ्या हातामध्ये समर्पित करते। तू पुढची वेळ तुझ्या हातामध्ये दे, येशूच्या नावात मागते, आमेन। इकडे बसायचंय, लेडीज इकडे यायचंय सगळ्यांनी, इथे रिकाम्या खुर्च्या आहेत। पाठवळे सिस्टर स्पेशल नाव घेणार तुम्ही लवकर इकडे। हालेलुया, प्रेज द लॉर्ड। मोठ्यानं माझा आवाज येतोय? हालेलुया, प्रेज द लॉर्ड। आणि आज माझ्या मुक्तीचा दिवस, आज माझ्या निवडीचा दिवस आहे। हालेलुया। प्रत्येकाला परमेश्वर प्रभू येशू ख्रिस्तानी नाव घेऊन बोलवलंय। हालेलुया। आणि तो दिवस आहे आज की तो माझं नाव घेऊन मला बोलवणार आहे। विश्वास आहे तुमचा?
तुमचा? हालेलुया. बायबल सांगतो विश्वास ठेवशील तर देवाचं गौरव पाहशील. हालेलुया. फक्त माझ्या मनामध्ये ती ओढ असली पाहिजे की प्रभूनं मला हाक मारावी. प्रेज द लॉर्ड. प्रेज द लॉर्ड. आणि माझी खात्री आहे की तुम्ही निराश असं जाणार नाही. हालेलुया. आज तुमच्या सुटकेचा दिवस आहे. जर सुरुवातीला तुम्ही स्वीकारा तर तो आनंद ती शांती तुम्ही घेऊन जाणार आहे. हालेलुया. शरीराला म्हणा तू रिकाम जाणार नाहीस. तू आलायस असं जाणार नाही. स्वर्गीय आनंद तुला देणार आहे परमेश्वर. हालेलुया. तुझी निराशा परमेश्वर दूर केल्याशिवाय तुला सोडणार नाही. प्रेज द लॉर्ड. आनंदे वाजवा टाळी, चला जाऊ ख्रिस्ताजवळी. चेहरा आनंदी असला पाहिजे. हालेलुया. लवकर मुक्ती प्राप्त करा. प्रेज द लॉर्ड. पण गीत काय म्हणतो? आनंदे वाजवा, चला जाऊ हाताने टाळी, मुखाने जय, प्रेमाने बोला,
मोकळे करायला त्याला पण आनंद वाटतो. प्रेज द लॉर्ड. कारण तुम्ही विश्वासाने आलाय की प्रभू येशूकडून मला काहीतरी मिळणार आहे. हालेलुया. प्रेज द लॉर्ड. आणि तो बघत आहे मी ज्याला देणार आहे तो माझ्याविषयी किती उत्सुक आहे. हालेलुया. त्याला जितकं देण्यामध्ये इंटरेस्ट आहे ना त्याच्यापेक्षा जास्त रिसीव्ह करणाऱ्यांमध्ये त्याला जास्त इंटरेस्ट आहे. प्रेज द लॉर्ड. तुम्ही एक चांगले रिसीव्हर झालं पाहिजे. हालेलुया. जर तुम्हाला रिसीव्ह करता येणार नाही तर तो जे द्यायला येणार आहे ते तुम्हाला मिळणार नाही. समजते मी काय म्हणत आहे. म्हणून शेजाऱ्याला सांगे गुड रिसीव्हर हो. चांगला स्वीकारणारा हो. हालेलुया. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. काय वाजून देवाला धन्यवाद देऊ. गेल्या आठवड्यामध्ये बाप्पाने आपण सांभाळले त्याबद्दल धन्यवाद देऊया. देव कधीच आपल्याला सोडत नाही, कधीच आपल्याला टाकत नाही. म्हणून आपण गीत गाऊन परमेश्वराच्या नावाला धन्यवाद देऊया. कभी नाही कभी नाही कभी नाही छोडे.
सोडणार Amen. हालेलुया. तुम्ही दुःखात आहात, तुम्हाला असं वाटतंय की माझं कोणीच नाहीये, मी तुम्हाला सांगणार आहे की परमेश्वराने तुम्हाला कधीच सोडलेलं नाही. Hallelujah. हालेलुया. तुम्ही जगाच्या कुठल्याही पातळीमध्ये जा, परमेश्वर त्या ठिकाणी तुमच्या सोबत आहे. हालेलुया. फक्त आपल्याला रिअलाइज झालं पाहिजे की तो माझ्या बरोबर आहे, बस एवढं पुरेसं आहे. हालेलुया. ज्या क्षणी तुम्हाला समजेल की माझ्या अवतीभोवती परमेश्वर आहे, त्यावेळेस तुम्हाला कशाचीच भीती वाटणार नाही. Hallelujah. प्रेज द लॉर्ड. Hallelujah. कुठल्या आजाराची नाही, कुठल्या समस्येची नाही, कुठल्या अडचणीची नाही, कितीही मोठं कर्ज असू दे, तुम्ही घाबरणार नाही. बोला यीशु मसीह की, बोला यीशु मसीह की. तूफानों में साथ है, मैदानों में साथ है, जंग उसकी वो खुद ही लड़े, खुद ही लड़े, निशानों में साथ है, हालेलुया. प्रेज द लॉर्ड. तुम्ही करणार नाही कधी, होणार नाही. अशी केलीस तू. केली. खमान वेट लागले तुम्हाला, लागू द्या. प्रेज द लॉर्ड. शेवटचा काळ आहे, जर ख्रिस्ताचं वेट नाही लागणार तर मग कशाचं वेट लागणार आहे. बोला यीशु मसीह की. कुणी करणार नाही, कधी होणार नाही. कुणी करणार नाही, कधी होणार नाही. अशी केलीस तू प्रीती. वेड लागलं मला, वेड लागलं. येशूच्या प्रेमाचं वेड लागलं. वेड लागलं मला, वेड लागलं. येशूच्या प्रेमाचं वेड लागलं. कुणी करणार नाही, कधी होणार नाही. करणार नाही, कधी होणार नाही. कुणी करणार नाही, कधी होणार नाही. करणार नाही, कधी होणार नाही. अशी केलीस तू प्रीती. वेड लागलं मला, वेड लागलं. येशूच्या प्रेमाचं वेड लागलं. वेड लागलं मला, वेड लागलं. येशूच्या प्रेमाचं वेड लागलं. वेड लागलं मला, वेड लागलं. येशूच्या प्रेमाचं वेड लागलं. हे नाही कोणी या जगामध्ये येशू तुझ्यासारखा. नाही कोणी या जगामध्ये येशू तुझ्यासारखा. हे तुझ्यात मी, मध्ये माझ्यात तू, राहू सदा सर्वदा. तुझ्यात मी, मध्ये माझ्यात तू, राहू सदा सर्वदा. माझ्या श्वासात तू, माझ्या हृदयात तू, माझ्या श्वासात तू, माझ्या हृदयात तू. माझ्या श्वासात तू, माझ्या हृदयात तू, माझ्या श्वासात तू, माझ्या हृदयात तू. माझ्या जीवनात तू येशू. वेड लागलं मला, वेड लागलं. येशूच्या प्रेमाचं वेड लागलं. वेड लागलं मला, वेड लागलं. येशूच्या प्रेमाचं वेड लागलं. वेड लागलं मला, वेड लागलं. येशूच्या प्रेमाचं वेड लागलं. वेड लागलं मला, वेड लागलं. येशूच्या प्रेमाचं वेड लागलं. नाती नाही करायचा माझ्या येशूच्या प्रेमाचा. 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 ओ माझ्या श्वासात तू, माझ्या हृदयात तू, माझ्या श्वासात तू, माझ्या हृदयात तू, माझ्या श्वासात तू, माझ्या हृदयात तू, माझ्या श्वासात तू, माझ्या हृदयात तू. माझ्या जीवनात तू येशू. वेड लागलं
खरंच आपल्याला येशूच्या प्रेमाचं वेळ लागले. आपला आवाज मशीन हँडल नहीं करू शकत है. बोलो यीशु मसीह की हालेलुया, हालेलुया, हालेलुया. और एक गीत गाएंगे, राजाओं का राजा यीशु राजा करेंगे तेरी स्तुति. क्रूस पर अपना प्राण दिया, पापों से दी मुक्ति. राजाओं का राजा यीशु राजा, राजाओं का राजा यीशु राजा, राजाओं का राजा यीशु राजा, क्रूस पर अपना प्राण दिया, क्रूस पर अपना प्राण दिया, पापों से दी मुक्ति. हालेलुया, 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 हे हालेलुया, 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 ओ हालेलुया, 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 हालेलुया. जीजीरा, 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 जीजीरा. हे राजाओं का राजा यीशु राजा, राजाओं का राजा यीशु राजा, करेंगे तेरी स्तुति. राजाओं का राजा यीशु राजा, करेंगे तेरी स्तुति. ओ क्रूस पर अपना प्राण दिया, क्रूस पर अपना प्राण दिया, पापों से दी मुक्ति. हालेलुया, 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 हे हालेलुया, 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 ओ हालेलुया, 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 ओ हालेलुया, हालेलुया, हालेलुया. जीजीरा, 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 जीजीरा. पापियों के लिए बंदी बना तू धर्मी होकर, उद्धार का उपहार दिया तूने जाति होकर. पापियों के लिए पापी बना तू धर्मी होकर, उद्धार का उपहार दिया तूने. चापनी खोकर मास्टर को दिया. हर दिन हर पल हर क्षण यीशु करेंगे तेरी भक्ति. हर दिन हर पल हर क्षण यीशु करेंगे तेरी भक्ति. ओ क्रूस पर अपना प्राण दिया, क्रूस पर अपना प्राण दिया, पापों से दी मुक्ति. हालेलुया, 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 ओ हालेलुया, 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 ओ हालेलुया, हालेलुया, हालेलुया.
झिजिर कमा सुरू करणार. प्रेज लॉर्ड. हा ए झिजिर 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 हालेलुया. प्रभू खरंच तुला धन्यवाद देते. तू आमच्यासाठी स्वर्ग सोडून या पृथ्वीवर आलास देवा, की आम्ही तुझं गौरव तुझी महिमा गावी, तुला आम्ही ओळखावं पित्या, तुझ्याशी आमचं एक नातं जोडावं देवा. आणि तू मध्यस्थी करून पित्यासोबत जे आदामामध्ये आमचं नातं तुटलं होतं ते प्रभू येशू ख्रिस्तामध्ये तू आम्हाला जवळीक केलीस आणि आभार मानतो प्रभू. खरंच तो पडदा तू आमच्यासाठी फाडलास यासाठी की आम्ही आता आतमध्ये जाऊन जिवंत देवाला भेटू शकतो, त्याच्या प्रेमाचा आम्ही अनुभव घेऊ शकतो, त्याच्या देवबाद आम्ही पित्या चिटकून राहू शकतो. खरंच आम्ही तुझे आभार मानतो, आम्ही तुझ्या नावाला धन्यवाद देतो. पित्या परमेश्वर, आम्ही मेजामध्ये हात घालण्या अगोदर आम्ही आमचं स्वतःचं परीक्षण करतो आणि देवा आम्ही म्हणतो की खरंच तू आमच्यावर कृपा केलीस, तुझ्या दयेमुळेच देवा आम्हाला आजचा हा दिवस बघायला मिळाला. हालेलुया. थँक यू जीसस. धन्यवाद. हालेलुया. महान आहेस तुझी दया सनातन आहे. थँक्यू होली स्पिरिट. थँक्यू होली स्पिरिट. तुझी उपस्थिती या ठिकाणी आहे. आम्ही तुझ्या उपस्थितीला धन्यवाद देत असतो. आम्ही तुझं गौरव करतो. आम्ही तुझ्या समोर मानास झुकवतो प्रभू. आम्ही तुझ्या उपस्थितीमध्ये तुला खरोखर महिमा देतो. तू धन्यवादित परमेश्वर आहेस. तुझ्यासारखा ना कोणी होता, ना कोणी आहे, ना कोणी असणार आहे प्रभूजी. तू एकमात्र असा देव आहेस की ज्यानं पाप्यांसाठी प्राण दिला, ज्यानं देवबाप कुणीही पाप्यांसाठी धसणार नाही प्रभूजी, पण तू आमच्यासाठी पुढाकार घेतलास. तू आमच्यासाठी स्वर्ग सोडून या ठिकाणी आलास. तू आमच्यासाठी तुझं मौल्यवान असं रक्त सांडलंस. तू आमच्यासाठी देवबाप फटके सोसले. तू आमच्यासाठी त्या काट्यांचा मुकुट सहन केला. तू आमच्यासाठी देवबापा बलिदान झालास आणि त्याची एकमात्र जी इच्छा होती आमच्यासाठी या पृथ्वीसाठी ती तू पूर्ण केलीस पिता. आणि तुझं काम पूर्ण करून तू पुन्हा एक वार स्वर्गामध्ये गेलायस आणि तुझं अभिवचन आहे की तू पुन्हा एक वार प्रत्येकाला घेऊन जायला येणार आहे. जो कोणी तुझ्यावर विश्वास ठेवेल, जो कोणी शेवटच्या काळी तुझा धावा करेल, त्या प्रत्येकाला तू तारण देणार आहेस प्रभू. आणि आज आम्ही यावेळेस तुझी स्तुती करत असता तुझ्या नावाला धन्यवाद. थँक्यू लॉर्ड. थँक्यू जीसस. Yes, Lord.
मी भुकेला झालो जीवन देवासाठी तुझ्याजवळ येऊया मुक्त झालो तुझ्याजवळ येऊया व्यर्थ आहे या समय परत एकदा म्हणूया माझे जीवन व्यर्थ आहे. माझे उठणे आणि बसणे तू जाणतो माझे चालणे आणि वागणे तू पाहतो माझे उठणे आणि बसणे तू जाणतो माझे चालणे आणि वागणे तू पाहतो तुला सोडून कुठे मी जाऊ या समय तुला विसरून कसा मी राहू तुला सोडून कुठे मी जाऊ तुला विसरून कसा मी राहू तुझं माझा असं आहे तुझं माझा श्वास आहे तूच माझा तुझं माझा असं आहे तुझं माझा श्वास आहे Estabina Yes, hallelujah, Lord. व्यर्थ आहे Estabina माझे जीवन व्यर्थ आहे Thank you, Lord. मला आस लागली तुझ्या प्रेमाची मला ओढ लागली तुझ्या भेटीची मला आस लागली तुझ्या प्रेमाची मला ओढ लागली तुझ्या भेटीची विस्तारिला माझे जीवन माझे जीवन
कार्यालयापासून महिमा पराक्रम शोभा विजय हो वैभव ही तुझीच आहे आकाशात व पृथ्वीवर जे काही आहे हे सर्व तुझेच हे परमेश्वरा राज्य हे तुझेच तू सर्वाहून श्रेष्ठ हो उन्नत आहे धर्ममान तुझपासून प्राप्त होतो तू सर्वावर प्रभुत्व चालवतो सामर्थ्य व पराक्रम हे तुझ्याच हाती आहे लोकांस थोर करणे व सर्व सामर्थ्य देणे हे तुझ्याच हाती आहे तर आता हे आमच्या देवा आम्ही तुझ्या भार मानतो तुझ्या प्रतापी नामाची स्तुती करतो तुझ्या वचन तू आज माझ्याशी हो तुझी सर्व वचने होय आणि आमेन मध्ये मी स्वीकारतो आमेन परमेश्वर पिता निश्चितच तू या ठिकाणी उपस्थित आहेस तुझं वचन आमच्यासाठी प्रभू देवा आज प्रभू एक उत्तेजन देणार नाही केवळ पित्या तर प्रभूजी आम्हाला धाडस धैर्य देणार आहे आणि प्रभू देवा तुझ्या पाचरणाला दृढ धरून राहण्यासाठी मदत करणारं वचन आहे पित्या की प्रभू देवा त्या गोष्टी ज्या तू आमच्या जीवनाद्वारे करू इच्छितोस प्रभू देवा त्या गोष्टी प्रभू देवा तू आम्हाला शिकवणार आहेस आम्ही धन्यवाद देतो पुन्हा एकदा नव्यानं आम्ही आमचं समर्पण करतो आणि आमचं पाचरण आम्ही सोडणार नाही या गोष्टीविषयी प्रभू देवा आम्ही आज प्रभू देवा त्या वचनांना आमच्या अंतर्गत स्वीकारतो पित्या इथून जाते वेळेस कोणी रिकामा असणार नाही पित्या तर ज्याला त्याला प्रत्येकाला तुझं वाचन अतिशय स्पष्ट समजलेलं असेल तुझी महिमा तुझं गौरव कळलेलं असेल आणि जे घरातून निघताना प्रभू त्यांच्या मनात एक उत्सुकता होती प्रभू देवा प्रभू आज मला कोणता आशीर्वाद देणार आहे तो आशीर्वाद त्यांना प्राप्त झालेला असेल प्रभू देवा असं बोलले प्रत्येकाचा ताव आम्ही तुझ्या हातात देतो आम्ही तुझ्या पवित्र आत्म्याचं सहाय्य मागतो बोलण्यास आणि ऐकण्यास पित्या आणि प्रभुदेवा आम्हा सगळ्यांचा ताव तुझ्या पवित्र आणि गौरवी हातामध्ये समर्पित करतो प्रार्थना ऐकली धन्यवाद येशूच्या नावात मागतो म्हणून तो ऐक आमेन आम्ही बसूया प्रेज द लॉर्ड हालेलुया परमेश्वराची उपस्थिती आपल्यामध्ये यावेळेस आहे आणि माझ्याबरोबर तुम्हाला काढायचं आहे दुसरे पेत्र याचं पहिलं अध्याय आणि 10 आणि 11 वचन दुसरे पेत्राचं पत्र याचं पहिलं अध्याय 10 आणि 11 वचन हिंदीमध्ये या स्क्रीनवरती हिंदीमध्ये आहे पण आपण मराठीमध्ये आपल्यामध्ये बंधू आहेत ते वाचतील दुसरे पेत्र पहिला अध्याय 10 आणि 11 वचन मराठीमध्ये वाचत होतं म्हणून बंधूंनो तुम्हाला झालेले पाचारण व तुमची निवड दूर करण्यासाठी विशेष प्रयत्न करा असे तुम्ही केल्यास तुमचे पतन कधीही होणार नाही आणि तशा प्रकारे आपला प्रभू व तारणारा येशू ख्रिस्त याच्या सार्वकालिक राज्यात जयोत्साहाने तुमचा प्रवेश होईल प्रेज द लॉर्ड हालेलुया या ठिकाणी आपलं वाचन नेमकं काय आहे आणि कोणत्या प्रकारे परमेश्वर तुम्हाला बोलवतो या गोष्टी आपण स्टेप बाय स्टेप शिकणार आहोत आणि जर तुम्ही यिर्मयाचं पुस्तक याचा पहिला अध्याय आणि 5व्या वचनामध्ये जर गेला तर तुम्हाला त्या ठिकाणी यिर्मयाचं पाचारण पाहायला मिळतं आणि त्या ठिकाणी असं लिहिलंय गर्भाशयात असतानाच ते वचन वाचा माझ्याबरोबर यिर्मया 1:5 काही आज तुम्हाला मी भरपूर वचन वाचायला लावेन पण ती वचनं तुमच्या आणि माझ्यासाठी खूप प्रोत्साहन देणार आणि महत्वाची गोष्ट म्हणजे तुमचं आणि माझं पाचारण स्पष्टपणे समजायला मदत करणारी अशी वचनं असणार आहे यिर्मया 1:5 कदाचित त्याच्यापूर्वी तुम्ही ते वाचलं असेल पण पुन्हा एकदा आपण ते वाचूया आणि त्या वचनामध्ये असं सांगितलेलं आहे हिंदीमध्ये गर्भ के रचने से पहले ही मैंने तुझ पर चित्त लगाया और उत्पन्न होने से पहले ही मैंने तुझे अभिषेक किया है मैंने तुझे जातियों का भविष्यवक्ता ठहराया मराठीमध्ये मी तुला गर्भाशयात घडवले त्यापूर्वी तू मला ठाऊक होतास तू उदरातून निघाल्यापूर्वी मी तुला पवित्र केले मी तुला राष्ट्रांचा संदेष्टा नेमले आहे हालेलुया प्रेज द लॉर्ड मी तुम्हाला पाचारण कशा प्रकारे परमेश्वराने केलं आणि कधी केलं आणि कोणत्या प्रकारे करतो या 2 वचनांच्या द्वारे आपल्याला बऱ्याच गोष्टी स्पष्ट होतील पण पुढे पुढे जात असताना आपण जे परमेश्वर तुमच्या आणि माझ्या जीवनामध्ये जो कोणी परमेश्वरासाठी त्याच्या कार्यासाठी त्याचा गौरव प्रगट करण्यासाठी बोलवलेला आहे त्याच्यासाठी असलेली प्रोसेस मी तुम्हाला समजावून सांगणार हालेलुया आजच्या जगामध्ये ज्या मंडळी आहेत आजच्या जगामध्ये जे विश्वासणारे आहेत आजच्या जगामध्ये जे आज आपण आधुनिक काळामध्ये जगणारे जे देवाची लोक आहोत त्या प्रत्येकाला पाचारण आहे बाजूला सांगा
तुला देवाचं गौरव प्रगट करण्यासाठी पाचारण झालेलं आहे. तुम्ही असं समजू नका की जे केवळ आज दोघं जण ज्यांना आपण असिस्टंट मास्टर म्हणून नेमणार आहोत त्यांनाच केवळ पाचारण आहे किंवा मी संदेश देत आहे आणि म्हणून मलाच केवळ पाचारण झाले आणि हा संदेश फक्त आमच्या तिघांसाठी आहे. हालेलुया. आणि केवळ पाठीमागे पाठीपाय बसले त्यांच्यासाठी, आमच्यासाठी, केवळ आमच्यासाठी नाही तर तुम्हा प्रत्येकासाठी. हा संदेश तुझ्यासाठी, बाजूला सांगा हा संदेश तुझ्यासाठी. हा संदेश आपल्या प्रत्येकासाठी आहे. या प्रोसेस मधून प्रत्येक विश्वासणाऱ्याला जावं लागतं, कारण नवीन करार आपल्याला सांगतो की आपण निवडलेला वंश राजकीय याजकगण आहोत. हालेलुया. पेत्राचं दुसरं पत्र आणि दुसरा अध्याय 9 वचन, त्यामध्ये आपल्याला काढायला इतका वेळ नाही, पण त्यामध्ये असं लिहिलंय आपण निवडलेला वंश आहोत आणि आपण राजकीय याजकगण आहोत. आणि जर राजकीय याजक आहोत तर तुम्हाला मला पाचारण आहे. कशाचं पाचारण आहे? सुवार्ता सांगण्याचं पाचारण आहे. तुम्हाला मला देवाचं नाव लोकांना प्रगट करण्याचं पाचारण आहे. तिसरी महत्वाची गोष्ट, देवाचं गौरव लोकांसमोर प्रगट करण्याचं पाचारण आहे. हालेलुया. चौथी गोष्ट, तुमची साक्ष लोकांसमोर प्रगट करण्याचं पाचारण आहे. प्रेज द लॉर्ड. या सगळ्या गोष्टी तुम्हाला स्टेप बाय स्टेप काय करावं लागतात? प्रगट करावं लागतात, सांगावं लागतात, सुवार्ता सांगावी लागते, देवाचं नाव प्रगट करावं लागतं, देवाचं गौरव प्रगट करावं लागतं, आपली साक्ष सांगावी लागते. हालेलुया. आणि या सगळ्या गोष्टी प्रत्येक विश्वासाला सांगितल्या पाहिजे. आज 2 लोकांना आपण आज या ठिकाणी अभिषेक करणार आहोत, ऑर्डिनेशन त्यांचं करणार आहोत, पण त्याच्याबरोबर महत्वाची गोष्ट म्हणजे काय, तुम्हाला मला या ठिकाणी जे तुम्ही बसलेले आहात त्या प्रत्येकाला गर्भाशयात येण्यापूर्वीच परमेश्वराने निवडून ठेवले. हालेलुया. तुम्ही असं समजू नका मी अपघाताने आलो, नाही, तुम्ही अपघाताने नाही आले. तुम्ही देवानं निवड केलेली व्यक्ती आहात म्हणून इथं बसलाय. चर्च मध्ये कोणीही येऊन बसत नाही. सुवार्तेवर विश्वास इतका लगेच कोणी ठेवत नाही, कारण बायबल सांगतं देवानं आकर्षल्याशिवाय त्याच्याकडे कोणीच नाही येऊ शकत. आणि जर तुम्हाला देवाचं आकर्षण आहे म्हणून तुम्ही इथे बसलाय. पहिली प्रोसेस तुम्हाला पाहिजे. पहिलं प्रोसेस, त्या प्रोसेसकडे आपण जाऊया ज्या अब्राहमाच्या जीवनामध्ये परमेश्वराने केली. उत्पत्तीचं पुस्तक याचा पहिला अध्याय आणि 3रं वचन. पहिला अध्याय 3रं वचन वाचा, मराठीमध्ये वाचा. तेव्हा ते बोलला प्रकाश हो आणि प्रकाश झाला. प्रेज द लॉर्ड. काय लिहिलं ह्या ठिकाणी की तेव्हा देव काय म्हणाला? प्रकाश हो, आणि काय झालं? प्रकाश झाला. आता काही लोकांना प्रश्न पडला असेल की परमेश्वरानं दिवसा प्रकाश देण्यासाठी कशाची निर्मिती केली? सूर्याची निर्मिती केली. आणि रात्रीचा प्रकाश देण्यासाठी परमेश्वराने कशाची निर्मिती केली? चंद्राची निर्मिती केली. पण या ठिकाणी ना सूर्य आहे ना चंद्र आहे तरी सुद्धा प्रकाश झाला. प्रेज द लॉर्ड. या ठिकाणी सूर्य पण नाही आणि चंद्र पण नाही, पण देव बोलला आणि प्रकाश झाला. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. लक्षात घ्या, पहिली गोष्ट म्हणजे काय की देवाला ना प्रकाशासाठी सूर्याची गरज आहे, ना प्रकाशासाठी चंद्राची गरज आहे, ना ताऱ्यांची गरज आहे, ना ह्या लाईटची गरज आहे, कोणत्याही गरज नाही, कारण स्वतः देव प्रकाश आहे. हालेलुया. स्वतः देव प्रकाश आहे आणि म्हणून देव बोलला आणि काय झाला बरं? प्रकाश झाला. ज्यावेळेस देव एखाद्याला बोलवतो ना, बाजूला सांगा देव तुला बोलवतो, बाजूला सांगा त्यावेळेस तो तुला एव्हिडन्स देत नाही. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. अब्राहमाला परमेश्वराने बोलवलं है ना. अब्राहमाला ज्यावेळेस देवाने बोलवलं त्यावेळेस देवाने त्याला सांगितलं मी दाखवीन त्या देशात जा. कुठे जाणार, कसा जाणार, काय होणार काही नाही सांगितलं, केवळ त्याला सांगितलं तुला दाखवीन त्या देशामध्ये जायचंय. त्याला प्रवासातले टप्पे माहित नव्हते, त्याला शेवट माहिती होता. प्रेज द लॉर्ड. त्याला फक्त शेवट माहिती होता. या ठिकाणी देव ज्यावेळेस बोलला त्यावेळेस प्रकाश झाला. देव ज्यावेळेस काहीतरी एखादी गोष्ट मनुष्याला दाखवतो त्यावेळेस बऱ्याच वेळेस तो एव्हिडन्स देत नाही, केवळ त्याच्यावरती तुम्हाला मला काय ठेवायचा असतो? विश्वास ठेवायचा. ती देवाची प्रोसेस आहे की आपण विश्वास ठेवायचा की देव स्वतः प्रकाश आहे. त्याला सूर्याची गरज नाही, त्याला चंद्राची गरज नाही, त्याला सामर्थ्याची गरज नाही, त्याला जगातल्या कोणत्याच जे मानवीय बुद्धीला लागतं ना, जे लॉजिक आहे ते लॉजिकची देवाला गरज नाही. बाजूला सांगा देवाला लॉजिकची गरज नसते. खरंच नाही. कारण आपण असं म्हणतो की सूर्याविना प्रकाश कसा येईल, हे आपलं लॉजिक आहे. आपलं लॉजिक आहे की चंद्राविना रात्रीचं कसं दिसेल, टॉर्च जर माझ्या हातात नसेल तर मला कसं दिसेल.
पण देव स्वतः प्रकाश आहे. बायबल सांगतं देवाचं वचन माझ्यासाठी प्रकाश आहे. Praise the Lord. हालेलुया. देव स्वतः बायबल म्हणतं की मी जगाचा प्रकाश असं प्रभू येशू ख्रिस्त म्हणाला. तुम्ही जगाचा प्रकाश असं प्रभू येशू ख्रिस्ताने सांगितलं. नंतर कारण देव ज्यावेळेस पण बोलवतो तुम्हाला मला, त्यावेळेस देव बऱ्याच वेळेस लॉजिक देत नाही तुम्हाला मला. खूप वेळेस तो तुम्हाला मला या गोष्टी स्पष्ट नाही करत की ते कसं होणार. तो बऱ्याच वेळेस अशा प्रकारच्या गोष्टी, जसं बायबलमध्ये ज्यांना ज्यांना बोलवलं त्यांचं प्रत्येकाचं उदाहरण मी तुम्हाला सांगू इच्छितो की त्या प्रत्येकाजवळ परमेश्वरानं त्यांचं पाचारण ज्यावेळेस टाकलं त्यावेळेस देवबापांनी त्यांना एव्हिडन्स दिले नाही किंवा त्यावेळेस त्यांना काही सांगितलं नाही. खूप त्यांना एवढंच सांगितलं होतं की तुला हे दिलं. जसं योसेफाला परमेश्वराने बोलवलं, योसेफाला स्वप्न पडलं, योसेफाला एक स्वप्न पडलं की तुला काय करतील, नमन करतील, तारे नमन करतील, चंद्र तारे नमन करतील, असं बरंच काही काही हे स्वप्नामध्ये त्यानं पाहिलं. आणि स्वप्नात पाहिलं तर त्याला असं वाटलं ते स्वप्न त्यांनी उत्सुकतेपोटी आपल्या बापाला सांगितलं, आपल्या भावांना सांगितलं. आणि त्याच्यानंतर ह्या गोष्टी सांगितल्यानंतर पुढची घटना तुम्हाला वाचायला मिळते की स्वतःच्या भावांनीच त्याला मारलं, खाड्यात टाकलं, नंतर विकून टाकलं, पोटीभरास तो घरी गेला, त्याच्यानंतर तो तुरुंगात गेला, तुरुंगातून परत फारो समोर गेला आणि मग मिस्र देशाचा पंतप्रधान झाला. पण पंतप्रधान झाल्यानंतर काय होणार आहे ते देवाने त्याला स्वप्नात दाखवलं होतं. तो तुरुंगात जाणार, पोटीभराच्या घरी जाणार, त्याच्यावर बलात्काराचा आरोप होणार, त्याचे भाऊ त्याला विकून टाकणार, खड्ड्यात टाकणार, मारहाण होणार, हालाबेस्टामधून जावं लागणार. या गोष्टी त्याला सांगण्यात आलेल्या नव्हत्या. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. त्याला शेवट माहिती होता पण मधली प्रोसेस काहीच माहिती नव्हती. त्याला मध्ये काय होणार आहे या गोष्टी त्याला सांगितलेल्या नव्हत्या. कसं होणार लॉजिक माहिती नाही, काय होणार काहीच माहिती नाही. सूर्या विना प्रकाश. प्रेज द लॉर्ड. ज्या वेळेस तुमच्या जीवनामध्ये तुम्हाला असं वाटतं की लॉजिक नाहीये तर कसं काही परमेश्वर काम करेल, कारण मानवीय बुद्धी बऱ्याच वेळेस शोधत असते की याचा सोर्स नेमका काय असेल. देवाला सोर्सची गरज नाही. बाजूला सांगा, देवाला सोर्सची गरज नाही. हालेलुया. बऱ्याच वेळेस देव ज्या वेळेस आपल्याला काहीतरी देऊ इच्छितो फिजिकल एव्हिडन्स नाही देत. खूप वेळेस परमेश्वर फिजिकल एव्हिडन्स म्हणतो ना, ज्याला आपण दिसणारा जे पुरावा आहे तो दिसणारा पुरावा बऱ्याच वेळेस देव देत नाही. ज्यावेळेस विश्वासाची तुमच्याकडून माझ्याकडून अपेक्षा करतो ना, तो दिसणारा पुरावा देत नाही. तो त्याची केवळ इच्छा असते की आपण त्याचा केवळ पाठलाग करावा, आपण केवळ त्याच्या मागे जावं, केवळ म्हणावं की हा प्रभूजी तू म्हणतोस म्हणून होणार. प्रेज द लॉर्ड. तू म्हणाल ना की मी देवा तुझी सेवा करणार, हो मी करणार. प्रेज द लॉर्ड. तू म्हणाल ना या ठिकाणी या घरामध्ये जा, ठीक आहे, हो मी जातो. मला माहित नाही की तिथे काय होईल, मला माहित नाही की तो आजार बरा होईल की नाही, मला माहित नाही की मी प्रार्थना केल्यानंतर चमत्कार होईल की नाही, मला माहित नाही की प्रभू तू त्या ठिकाणी काय काम करणार आहे, पण तू म्हणाला म्हणून मी जातो. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. बऱ्याच वेळेस काय होतं माहितीये, ज्या वेळेस जसं लाजराच्या कबरेसमोर येशू ख्रिस्त आणि त्याच्या बरोबरचे सगळे शिष्य मार्था, मरिया हे सगळे उभे आणि ते काय तो येशू म्हणतो की धोंड बाजूला करा. काही लोक म्हणतात की अरे धोंड बाजूला करा, पण येशूच्या सांगण्यावरून केवळ धोंड बाजूला करण्यात आले. केवळ येशूनं सांगितलं. येशूनं सांगितलं होतं मरियाला की जर विश्वास ठेवशील तर काय पाहशील, देवाचं गौरव पाहशील. धोंड बाजूला करणार आहे, मरिया लाजर जिवंत होणार आहे, कबरेतून जिवंत बाहेर येणार पट्ट्याचे. या सगळ्या गोष्टी स्पष्ट रूपाने तो बोललाच नाही. तो केवळ बोलायला केवळ विश्वास ठेव, बाकीचं काही नाही. चला कबरेकडे. कबरेजवळ जाऊन काय करणार आहे हे कुणालाच काही माहिती नव्हतं. धोंड बाजूला करेल, वास येत असेल. काही लोक त्याला म्हणाले पण आता प्रभूचे 4 दिवस झाले वास येत असेल, पण येशूला त्यांच्या बोलण्याकडे लक्ष नाही दिलं. येशू म्हणा धोंड बाजूला करा, आणि धोंड बाजूला करण्यात आले. त्यांना आवाज दिला केवळ लाजर पाहिला. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. तुम्हाला तुमचं पाचारण ज्यावेळेस होईल किंवा तुम्हाला बोलवण्यात येईल, तुम्ही ख्रिस्ताजवळ आलेले आहात आणि ख्रिस्ताजवळ आल्यानंतर तुम्हाला असं वाटत असेल की अरे मला प्रकाश तर दिसतोय पण प्रकाशाचा सोर्स माहित नाहीये, स्रोत नाही माहित, कुठून येतोय हे माहित नाही. देवाला स्रोताची गरज नाही, हे लक्षात ठेवा. तुम्हाला असं वाटत असेल की माझ्या जीवनामध्ये देवाला मला सांगितलं की तू कर्जमुक्त होणार, हो ठीक आहे, पण कुठून होणार माहित नाही. प्रेज द लॉर्ड. कारण देवाला स्रोताची गरज नाही. लक्षात घ्या, देवाला स्रोताची गरज आहे का? जसं या वचनात लिहिलेलं आहे की देव म्हणाला प्रकाश हो आणि काय झालं बरं, प्रकाश झाला. माझ्या बरोबर वाचा रोमकरासपत्र 4 अध्याय आणि 8वें वचन, 18वें वचन. 18. तशी तुझी संतती व्हा या अब्रामाविषयी सांगण्यात आले.
तशी तुझी संतती होईल. या वचनाप्रमाणे त्याने बहुत राष्ट्रांचा बाप व्हावे म्हणून आशेला जागा नसताही त्याने आशेने विश्वास ठेवला. Praise the Lord. काय सांगते बायबल? आशेला जागा नसतानाही, म्हणजेच काय की त्याचं ट्रान्सलेशन जर तुम्हाला सोप्या भाषेत करायचं म्हटलं तर लॉजिक मध्ये बसत नसतानाही अब्रामाने विश्वास ठेवला. Praise the Lord. जी गोष्ट होणारच नाही असं वाटतंय माणसाच्या बुद्धीनुसार, त्या गोष्टीवर अब्रामाने विश्वास ठेवला. कारण 100व्या वर्षी बाप, 100व्या वर्षी मुलगा होणं हे अब्रामाला शक्य नव्हतं. आज मेडिकल त्याच्या शारीरिक दृष्टिकोनातून हे शक्य नव्हतं. सारेला मुलगा होईल हे शक्य नव्हतं, तरी सुद्धा विश्वास ठेवला. त्याच्या नंतर 13 वर्षांनी ज्यावेळेस त्याला बळी द्यायला सांगितलं त्यावेळेस सुद्धा त्याने विश्वास ठेवला. कारण मेल्यानंतर पुन्हा एकदा परमेश्वर या मेलेल्या मुलाला सुद्धा जिवंत करू शकतो असा विश्वास अब्रामाने ठेवला. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. लक्षात घ्या, या सगळ्या गोष्टी ज्यावेळेस अब्रामाकडे आपण पाहतो ना, त्यावेळेस आपल्याला कधीही असं वाटणार नाही की हे मानवी बुद्धीनुसार शक्य आहे म्हणून. पण नव्हतं बरं, शक्य नव्हतं. पण अब्रामाने विश्वास मात्र ठेवला आणि केवळ विश्वास ठेवला. देवानं फिजिकल एव्हिडन्स नव्हतं दाखवला. देवानं नव्हतं दाखवलं की तिकडे येडका ठेवलेला आहे आणि तिथे गेल्यानंतर इसहाकाला नाही तर येडक्याला बळी द्यायचं. फिजिकल एव्हिडन्स नव्हतं दिसलं त्याला काही दिसलं नव्हतं. तो केवळ म्हणाला होता आम्ही आराधना करून परत येतो. त्याला माहित नव्हतं की येडका बळी द्यायचं, पण त्याला एवढं माहित होतं की माझा मुलगा जरी मेला तरी देव त्याला जिवंत करू शकतो. प्रेज द लॉर्ड. जरी तो मरण पावला, बळी खरंच द्यायची वेळ आली तरी सुद्धा देव जिवंत करण्याचं सामर्थ्य. तो 100व्या वर्षी मला मुलगा देऊ शकतो, तो जिवंत पण करू शकतो. प्रेज द लॉर्ड. ही गोष्ट त्याला माहिती होती. आणि म्हणून ज्यावेळेस तुम्हाला सोर्स दिसत नाही त्यावेळेस लक्षात घ्या, तुम्हाला केवळ पाचारण माहिती आहे, तुम्हाला बोलवण्यात आलेलं आहे. आज या दोघांनाच केवळ नाही तर तुम्हाला प्रत्येकाला पण बोलवण्यात आलं. तर ते लक्षात घ्या. बऱ्याच वेळेस देव तुम्हाला भविष्यवाणी देईल, एखादं स्वप्न देईल. बरेच लोक असं म्हणतात की आजच्या काळात स्वप्न पडत नाही. बायबल सांगतो स्वप्न पडत शेवटच्या काळात. आता ती सेवेविषयीची स्वप्न, बरं तुम्हाला स्वप्न याचं केवळ पडू देऊ नका की मला गाडी मिळणार आहे या रंगाची, है ना. मला फक्त या जे तरुण आहेत त्यांना बायकोचं स्वप्न पडतं, जे तरुण मुले आहेत त्यांना नवऱ्याचं स्वप्न पडतं, भावी नवऱ्याचं, सुंदर नवऱ्याचं स्वप्न. या स्वप्नाविषयी मी बोलत नाही. मी देवाच्या सेवेच्या स्वप्नाविषयी बोलतो. जे दृष्टांत होणार आहे ते देवाचं गौरव प्रगट करण्याच्या दृष्टांताविषयी मी बोलतो. कारण बायबल आपल्याला त्याच्या स्वप्नांच्या विषयी सांगतं. तुम्हाला पत्नी, पती, या गोष्टी, गाडी, बंगला वगैरे या सगळ्या गोष्टी मिळण्याविषयी देवानं ते सांगितले तुम्हाला देणार म्हणून, आणि त्या गोष्टी निश्चित अर्थाने मिळणार. पण त्याच्याही पेक्षा जास्त महत्वाची गोष्ट काय की तुम्ही पाचारलेले आहात, तुम्ही बोलावलेले आहात, ख्रिस्ताच्या वचनासाठी बोलावलेले आहात. आणि एव्हिडन्स न देता देवानं तुम्हाला बोलवले तर त्याच्यावर विश्वास ठेवायचा आणि अब्रामासारखं निघायचंय. कारण दुसरे पत्र 5 अध्याय 7 वचन सांगतं की आपण दिसतो त्या गोष्टीप्रमाणे नाही चालत तर न दिसणाऱ्या गोष्टीप्रमाणे चालतो. इंग्लिश मध्ये वी वॉक बाय फेथ नॉट बाय साइट असं लिहिलेलं आहे. वाचा बरं. क्योंकि हम स्वरूप को देखकर नहीं विश्वास से जीवित है. मराठीमध्ये काय लिहिलंय? आम्ही विश्वासाने चालतो, डोळ्याने दिसते त्याप्रमाणे चालतो. डोळ्याने दिसते त्याप्रमाणे आम्ही चालत नाही. बाजूला सांगा, डोळ्याने दिसते त्याप्रमाणे चालत नाही, आपण विश्वासाने चालतो. हालेलुया. विश्वास ठेवला की मी पाचारलेला व्यक्ती आहे. मी विश्वास ठेवला की मी नाव प्रगट करणारा व्यक्ती आहे लोकांसमोर. मी विश्वास ठेवलेला आहे की मला येशूनं बोलवलेलं आहे. हालेलुया. जर बोलवलंय तर माझ्याद्वारे देव गौरविले जाणार. हालेलुया. तशा प्रकारे अब्रामाच्या द्वारे परमेश्वराने गौरव केला. दुसरी महत्वाची गोष्ट, पहिली गोष्ट सांगितली मी तुम्हाला की आपण आपल्याला फिजिकल एव्हिडन्स न देता देव बोलवतो आणि हे प्रोसेस आहे देव बापाची. केवळ त्याच्यामध्ये तुमचं आणि माझं कर्तव्य काय की नाही दिसलं तरी सुद्धा विश्वास ठेवायचा. त्या स्वप्नावर योसेफाने विश्वास ठेवला, अब्रामाने विश्वास ठेवला आवाजावरती. लक्षात घ्या, मोशेने विश्वास ठेवला की देवाला त्याला केवळ 2-3 चमत्कार दाखवले. ज्यावेळेस मोशेने विश्वास ठेवला, एक हाताचा कोट त्याला कोट झाले, त्याच्यानंतर एक काठीचा साप झाला आणि ते जळतं सोडून, त्या 3 गोष्टी दिसल्या. आणि देवाने त्याला सांगितलं की जा, मी तुला पाठवलेलं. आता 40 वर्षाचा कठीण प्रवास आहे हे त्याला माहित नव्हतं. एवढ्या त्या नियमशास्त्र दिले जाणार आहे हेही त्याला माहित नव्हतं. एवढं फिरवलं जाणार आहे हेही त्याला माहित नव्हतं. तांबड्या समुद्रातून वाट काढायचं हेही माहित नव्हतं. 10 पिढ्या येणार आहेत हेही माहित नव्हतं. काहीच माहित नव्हतं. फक्त मोशेला सांगितलं चल मी तुला पाठवलेलं, जा मिस्र देशातून माझ्या लोकांना बाहेर काढ. आणि केवळ छोटे छोटे चमत्कार 2 दिसले त्याला. आणि त्या छोट्या चमत्कारावर विश्वास ठेवून माझा देव माझ्याशी बोललाय याच्यावर विश्वास ठेवून मोशे निघाला. बरं. आणि मोशेच्या द्वारे परमेश्वराने 40 वर्ष महान सामर्थ्य काम केलं.
लक्षात घ्या, कारण मोशेच्या द्वारे नियमशास्त्र देण्यात आले, मोशेच्या द्वारे इस्रायल लोकांना वाट दाखवण्यात आली, त्यांचा वचनदत्त देश त्यांना देण्यात आला आणि ते काम केवळ मोशेने देवाच्या आवाजावर विश्वास ठेवून केले. हालेलुया. मोशेला देव म्हणाला, धावा करत काय बसलास, काठी उघा म्हणजे तांबडा समुद्र दुभागला जाईल. आणि मोशेने काठी उघडला, तांबडा समुद्र दुभागला. तुमच्या जवळ तुम्हाला असं वाटत असेल की मी पाचारलेला व्यक्ती, माझ्याजवळ काहीच नाही, सोर्स नाही, मला मदत करणारा कोणी माणूस नाही, माझा फोन कोणी उचलत नाही, आणि देव तर म्हणतोय की मी तुला बोलवलंय. कसं बोलवलंय? तर मी तुम्हाला खात्री देतो की लाईटचा सोर्स नसताना सुद्धा देव म्हणतो स्वतः मी लाईट आहे. प्रेज द लॉर्ड. त्याला सूर्याची गरज नाही, त्याला चंद्राची गरज नाही, जगातल्या कुठल्याही सामर्थ्याच्या लॉजिकची त्याला गरज नाही. देव स्वतः प्रकाश आहे आणि निष्ठाता तो काम करेल. दुसरी महत्वाची गोष्ट, तो ज्यावेळेस प्रोसेस करतो त्यावेळेस सेपरेशन करतो, म्हणजे वेगळं करतो. उत्पत्तीचं पुस्तक 12 अध्याय 1 वचन. परमेश्वराने अब्रामास सांगितले, तू आपला देश, आपले नातेवाईक व आपल्या बापाचे घर सोडून मी दाखवीन त्या देशात जा. हालेलुया. अब्राहमाला देवबापाने वेगळं केलं. बाजूला सांगा, देव वेगळं करतो. ज्यावेळेस तुम्हाला पाचारण होतं ना, देव विश्वास ठेवायला केवळ सांगत नाही, तर देव वेगळं करतो. देव काय करतो? वेगळं करतो. आणि ज्या वेळेस तुमची वेगळं होण्याची इच्छा असेल त्यावेळेस तुमचं पाचारणाशी तुमचं योग्य वागणं नाही बरं. कारण विश्वासाची केवळ गरज नाही त्याला. बऱ्याच लोकांना मी पाचारण झालेल्या वेगळं न होता घरात बसताना पाहिलं, त्याचा विश्वास खूप मजबूत आहे, बायबलचं नॉलेज खूप त्यांच्याजवळ आहे, पण ते वेगळे होऊ इच्छित नाही, म्हणून ते आज घरी आहेत. म्हणून ते देवाच्या हातातलं गौरवी पात्र नाहीत. लक्षात घ्या, जर ते वेगळं होण्याची इच्छा त्यांनी बाळगली असती तर आज ते गौरवी पात्र असते. प्रेज द लॉर्ड. अब्राहम जर म्हणाला असता, प्रभू मी तुझा आवाज ऐकला, तू म्हणालास तू मला वचनदत्त देश देणार आहे, तुझा मनाचा प्रभाव हा वाहणारा देश, आणि ज्या ठिकाणी माझ्या हजारो पिढ्यांना तू आशीर्वाद करणार, मला आवाज ऐकला, बस माझा व्यवसाय चालू आहे चांगला, मी करोडपती आहे, माझं बापाचं घर सुंदर आहे, बस मी इथंच ठीक आहे. मी प्रार्थना करतो, आणि प्रार्थना करत करत समजा त्यांनी 20 वर्ष घालवली असते. कारण बऱ्याच लोकांना वेगळं न होता केवळ प्रार्थना करण्यात 5 वर्ष, काहींना 10 वर्ष, काहींना 15 वर्ष प्रार्थना करण्यात घालवताना मी पाहिलेलं. का होत नाही? ते वेगळे होऊ इच्छित नाही. अब्राहमाला देवाने सांगितलं, आपल्या बापाचं घर सोड, आपल्या आई वडिलाचं घर सोड, आणि मी दाखवीन त्या देशामध्ये जा, मी दाखवीन तिकडे जा. म्हणजेच काय की त्याला त्याच्या आई बापांपासून वेगळं व्हायचं होतं, त्याला त्याच्यापासून वेगळं. ज्यावेळेस जोपर्यंत देवाने त्याला जे सांगितलं होतं ना, लोट जोपर्यंत वेगळा होत नाही तोपर्यंत अब्राहमाला परमेश्वरानं सांगितलं होतं की आकाशातल्या तारे इतकी तुझी संतती होणार आहे. लोट, बायबल सांगतं की लोट अब्राहमापासून वेगळा झाला आणि त्याच रात्री परमेश्वर त्याशी बोलला. प्रेज द लॉर्ड. प्रेज द लॉर्ड. तुम्हाला वाटत असेल की मी घरात बसून देवाचं पाचारण माझ्याद्वारे पूर्ण करणार, कारण देव एवढं सामर्थ्य आहे, प्रकाशाविना सुद्धा तो काम करणार आहे. हो, प्रकाशाविना तो काम करतो, पण तुम्ही घरात बसलेले नाही. तुम्ही वेगळं न होता केवळ बायबल पुराशी पकडून बसलेले नाही, बायबल लोकांजवळ जाऊन सांगितल्याने होणार आहे. तुमचं जी आवडती गोष्ट आहे, कदाचित देव तुम्हाला तुमचं घर नाही सोडायला सांगणार, पण तुमचं हॅबिट, तुमची वाईट वर्तणूक सोडायला सांगेल. देव कदाचित तुमच्या त्या वाईट वर्तणुकीपासून वेगळं व्हायला सांगेल. बऱ्याच लोकांना त्यांची वाईट वर्तणूक जे देवाला आवडत नाही ते सोडायला, ते त्यांना आवडत नाही किंवा ते सोडू इच्छित नाही. काही लोकांना देव घर नाही सोडायला सांगत, काही लोकांना देव आई वडिलांना सोडायला सांगत नाही, पण काही लोकांना देव दारू सोडायला सांगतो, काही लोकांना देव तंबाखू सोडायला सांगतो, काही लोकांना देव त्यांचं खोटं बोलणं सोडायला सांगतो, काही लोकांना देव त्यांच्या वाईट सवयी, काही लोकांना तुमच्या मित्रांपासून देव तुम्हाला वेगळं करेल, काही वेळेस देव तुम्हाला तुमच्या मैत्रिणीपासून वेगळं करेल, काही वेळेस देव तुम्हाला सांगेल की हा पर्टिक्युलर नातेवाईक आहे त्याला भेटू नको, सांगेल देव. लक्षात ठेवा, कारण वेगळं होणं केवळ म्हणजे देव घर सोडणं नाही. वेगळं होणं म्हणजे काय की तुम्हाला आवडणाऱ्या काही लोकांना देव तुमच्या हातात जे पर्टिक्युलर एखादी वस्तू तुम्ही घालत असाल आणि तुम्हाला खूप आवडत असेल आणि तुम्हाला असं वाटत असेल की हे घातलं मला लोकांना अरे काय छान दिसतो, आणि देव त्याला म्हणेल मी काढून टाका असतो. कारण बायबल कॉलेजला जाण्यापूर्वी, देवाच्या सेवेला जाण्यापूर्वी माझ्या हातात सुद्धा एक ब्रेसलेट होतं, चांदीचं ब्रेसलेट, त्याच्यावर सत्य लिहिलं, सत्य. मी कधी सतीश म्हणायचो नाही माझ्या स्वतः, तर मी लोकांना म्हणायचं मला सतीश म्हणू नका, सत्या म्हणा, आणि त्याच्यावर सत्य लिहिली ते चांगली ब्रेसलेट. तर मी ते घालायचो आणि लोकांना वाटलं मी म्हणायचो माझं नाव आहे, पण देवा मला सांगितलं आजपासून हे काढायचं. प्रेज द लॉर्ड. काढून टाक. ज्यावेळेस मला पवित्र आत्म्याने स्पर्श केला ना,
माझ्या बॅग मध्ये गुटख्याच्या पुड्या होत्या, मी फेकून दिले. सिगरेटचे पाकिट होते, मी फेकून दिले. मला वाटायचं सिगरेट सोडणं माझ्यासाठी अशक्य, मी सोडूच नाही शकत. पण देवबापांनी मला सोडायला लावलं आणि ज्या दिवशी मी टाकलंय, आज ताब्यात मी एकदा सुद्धा त्याला स्पर्श केला. प्रेज द लॉर्ड, हालेलुया. देव तुम्हाला काहीतरी गोष्टी सोडायला सांगेल. तुमची सवय असेल, कदाचित खोटं बोलणं असेल, कदाचित वाईट एखादी गोष्ट असेल जी सोडायला सांगेल. कारण सेपरेशन म्हणजे केवळ नातेवाईक सोडणं नाही, सेपरेशन म्हणजे वाईट सवय सोडणं सुद्धा. सेपरेशन म्हणजे एखाद्या मित्रांपासून जो तुम्हाला प्रिय आहे आणि त्या मित्रांपासून वेगळं होणं सुद्धा. पण काही लोक वेगळं होऊ इच्छित नाही म्हणून ते आज समस्येत आहेत, म्हणून ते आज पाचारण त्यांना मिळून सुद्धा ते आज घरी बसले. देव त्यांच्याकडून काही काम करून घेत नाही का? कारण ते वेगळं होऊ इच्छित नाही. त्यांची पर्टिक्युलर एखादी गोष्ट त्यांनी सोडली नाही म्हणून ते तसे. लक्षात घ्या, ज्यावेळेस मला लग्न करायचं होतं ना, त्यावेळेस मी देवासोबत ही प्रार्थना करतो. देवाला ज्यावेळेस माझं लग्न ठरलं त्यावेळेस 40 दिवस मी फास्टिंग केलं की प्रभू मला लाईफ टाइम जगायचं आहे माझ्या पत्नीसोबत. प्रेज द लॉर्ड. प्रतिभाला माहिती आहे 40 दिवस मी उपासामध्ये होतो लग्नाच्या अगोदर. आम्ही लग्नात जात होतो आणि लग्नात मात्र बारीक लागलो. लग्नाच्या अगोदर जात होतो एंगेजमेंटच्या वेळेस, लग्नात मात्र असा बारीक होऊन आलो. आणि ते मला काय झालं, मी फास्टिंग मध्ये होतो त्यावेळेस. परमेश्वराने माझ्याकडून करवून घेतलं. कारण खूप वेळेस देव काय करतो माहिती आहे, तुमच्या आणि माझ्याकडून ज्यावेळेस काही गोष्टी पाचारण तुमच्या खूप पूर्ण करून घ्यायचं ना, तर ते सेपरेशन जे आहे त्या सेपरेशनची त्याला गरज असते. आणि माणूस बऱ्याच वेळेस समर्पण करत नाही. आणि ते समर्पण आम्हाला केलं, बरं वेगळा झाला. तो केवळ बापाला नाही सोडलं तर लोट जात होता लांब, तर तो मला ठीक आहे. कारण देव जोपर्यंत लोट वेगळा झाला नाही तोपर्यंत देव त्याच्याशी बोलला नाही. देवाने त्याला सांगितलं नाही. काही गोष्टी तुम्हाला वेगळं व्हावं लागेल. कारण बायबलमध्ये असं लिहिलं आहे, 2 कोरिंथियस पत्र 6 अध्याय आणि 17 वचन. 6:17. इसलिए उनके बीच से निकल जाओ और अलग हो जाओ, यह प्रभु की आज्ञा है. उसका स्पर्श न करो जो अशुद्ध है, तो मैं तुम्हें स्वीकार करूंगा. हालेलुया. वाचा मराठीमध्ये. म्हणून त्यांच्यामधून निघाल व वेगळे व्हा असे प्रभू म्हणतो. आणि जे अशुद्ध त्याला शिवू नका, म्हणजे मी तुम्हाला स्वीकारेन. पाचारलेले व्यक्ती हो, आज मी तुम्हाला या दोघांनाच केवळ सांगत नाही, तर तुम्हाला वेगळं व्हायचं आहे. बाकी सगळ्यांना पण मी सांगतो की तुम्हाला प्रत्येकाला जे अशुद्ध आहे त्यापासून वेगळं व्हायचं, जे देवाला आवडत नाही त्यापासून वेगळं व्हायचं. तुम्हाला ते किती प्रिय असू द्या. माझ्यासाठी माझे मित्र खूप मला प्रिय होते. घरात बसून गाडीवर चित्रपटाचं तिकीट काढून टाकीमध्ये टॉकीजमध्ये जे काही लागणाऱ्या गोष्टी आहेत, स्नॅक्स वगैरे हे सगळं देऊन फुकटमध्ये पिक्चर दाखवून संध्याकाळी आणि परत एक क्वार्टर देऊन घरी आणून सोडणारे माझे मित्र होते. पण मी या सगळ्यांना सोडलं. मी ज्यावेळेस ख्रिस्ताला स्वीकारलं त्यावेळेस मी हे सगळं बंद करून मी आजपासून तुमचा नाही, मी वेगळा झालो. प्रेज द लॉर्ड, हालेलुया. आणि म्हणून मी तुमच्या समोर उभा आहे. जर मला ते प्रिय वाटले असते, त्यांचं छोटंसं मला गाडीवरून घेऊन जाणं, माझ्यासाठी खर्च करणं, ह्या सगळ्या गोष्टी कदाचित थोड्या दिवसात असतात. पण आज मी तुमच्या समोर नसतो मात्र. पण देवबापांनी मला वेगळं केलं म्हणून मी आज तुमच्या समोर आहे. तुमचे मित्र तुम्हाला सोडावे लागतील, तुमचा अशुद्धपणा सोडावा लागेल, नातेवाईक कदाचित सोडावे लागतील. कदाचित तुम्ही म्हणत असाल की ही किंमत न मोजता मला ख्रिस्ताच्या पाठीमागे चालता यावं. क्षमा करा मला, असं देव करणार नाही. कारण बऱ्याच वेळेस देव त्या येशू ख्रिस्ताला ज्यावेळेस ते म्हणत होते की प्रभूजी आम्ही तुझ्या मागे आलेलो काय हे सगळ्या गोष्टी करून, आणि ख्रिस्त ज्यावेळेस हे सांगत होता ना, तुम्ही जर 13व्या अध्यायामध्ये गेला 11 योहानाचं शुभवर्तमान 11, 12, 13 हे 2-3 अध्याय जर वाचले तर तुम्हाला त्या ठिकाणी लक्षात येईल. येशू ख्रिस्त वारंवार त्याच्या मागे चालणाऱ्यांचं जे आहे ना ते स्पष्टीकरण देत होता. आणि त्या ठिकाणी येशू ख्रिस्त म्हणाला, माझा देह खाल्ल्याशिवाय आणि माझं रक्त पिल्याशिवाय तुम्हाला वाटेकरी होता येणार नाही. या गोष्टी याजकांसाठी ती खूप गोष्ट कठीण होती, शिष्यांसाठी सुद्धा कठीण होती. बायबल सांगतं की त्याच्यानंतर त्याच्या पाठीमागे चालणाऱ्यांची संख्या कमी झाली. कारण येशूकडे जाणाऱ्यांसाठी किंमत मोजावीच लागते. बायबल सांगा तुला किंमत मोजावी लागेल. कदाचित ती किंमत तुमच्या शरीराची असेल, भावनांची असेल, इच्छांची असेल, तुमच्या एक प्रिय असणाऱ्या व्यक्तीची असेल, कोणती किंमत असू शकते. पण किंमत मोजावी लागेल. तुम्ही म्हणू शकत नाही किंमत न मोजता मी येशूच्या मागे जाणार. असा कोणीही व्यक्ती नाही जो येशूच्या मागे जाऊ इच्छितो आणि त्याला किंमत मोजावी लागेल.
प्रेज द लॉर्ड, हालेलुया. सेपरेशन गरजेचं आहे प्रत्येकासाठी. जशा प्रकारे योसेफाच्या विषयी आपण वाचतो उत्पत्तीचं पुस्तक 50व्या अध्याय 20व्या वचनामध्ये बायबल सांगतं की योसेफाला परमेश्वराने त्याच्या भावांपासून, त्याच्या प्रिय आई वडिलांपासून वेगळं केलं. प्रेज द लॉर्ड. पाचारण झालं. जर योसेफ बापाच्याच घरी राहिला असता तर तो कधीही पंतप्रधान झाला नसता. बापाच्या घरी राहिला असता तर, कारण देव बापाने त्याला सांगितलं तू तुला नमन करते, पण नमन कधी करते त्यावेळेस तू वेगळा होशील, त्यावेळेस करते. तुझे आई वडील पुन्हा तुझ्याकडे येतील पण पंतप्रधान झाल्यानंतर येतील. प्रेज द लॉर्ड. 13 वर्षाचा एक मोठा काळ होता योसेफाच्या जीवनामध्ये. त्या 13 वर्षाच्या संपूर्ण काळामध्ये योसेफ हा पूर्णपणे देवाच्या सानिध्यात होता. त्याचे भाऊ त्याजवळ नव्हते, आई वडील त्याजवळ नव्हते, प्रिय लोक त्याजवळ नव्हते, केवळ देव त्याजवळ होते. हालेलुया. आणि त्याचा बाप कोणी साधारण नव्हता, त्याचा बाप करोडपती होता. करोडपती बापाचा मुलगा पोटिफाराच्या घरामध्ये काय करत आहे बरं? गुलामाचं काम करायचं. तुरुंगामध्ये राहून बलात्काराचा आरोप त्याच्यावरती आणि तुरुंगामध्ये राहून सजा भोगतोय. ज्यानं ती गुन्हाच केलेला नाही त्या गुन्ह्याची सजा भोगतोय. आणि बायबल सांगते की देव त्याला तयारी करत होता, देव त्याला घडवत होता. आणि महत्वाची गोष्ट म्हणजे त्याचं ज्यावेळेस वेळ आली त्यावेळेस मात्र त्याचं प्रतिफल त्याला मिळालं. कारण ते सेपरेशन होतं, वेगळं पण होतं. आणि वेगळं पण ज्यावेळेस होतं त्यावेळेस देव तुम्हाला उपयोगात आणतो. तिसरी महत्वाची गोष्ट यशाचं पुस्तक 45 अध्याय 3 वचन. यशया 45:3 मराठीमध्ये वाचा. तुला अंधकारातील निधी व गुप्त स्त्री लपवलेले धन देईल, म्हणजे तुला समजेल की तुला तुझ्या नावाने हाक मारणारा मी परमेश्वर इस्रायलचा देव आहे. हालेलुया. देव नेहमी गुप्तपणे एखाद्या ज्या माणसाला पाचारण केलं असतं ना, बाजूला सांगा, देव ज्यावेळेस तुला पाचारण देतो त्यावेळेस तू तुला अंधकारात तयार करतो. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. देव ज्यावेळेस तुम्हाला पाचारण करतो ना एखाद्या विशिष्ट गोष्टीसाठी त्यावेळेस तुम्हाला तो अंधकारात तयार करतो, तुम्हाला घडवतो, तुम्हाला बनवतो. कारण तिथं बायबल मध्ये लिहिलंय, मराठीमध्ये तुम्ही वाचलं, मैं तुझे अंधकार के भंडार दूंगा. परमेश्वर अंधकार के समय में काय लिहिलंय? मैं तुझे अंधकार से छुपा हुआ और गुप्त स्थानों में गड़ा हुआ धन दूंगा और तुम्हें यह मालूम हो जाए कि यह मैं ही वह यावे इस्राएल का परमेश्वर हूँ जो तुम्हें तुम्हारा नाम लेकर बुलाता है. हालेलुया. अंधकारातलं धन मिळण्यासाठी परमेश्वर तुम्हाला बोलवित आहे. ते बोलवण्यासाठी परमेश्वर अंधकारामध्ये काय करतो बरं? बऱ्याच वेळेस तयारी करतो. रोमकरास पत्र 5 अध्याय 3 आणि 4 वाचलं ना तुम्ही तर तुमचं कॅरेक्टर कशा प्रकारे डेव्हलप होतं त्या गोष्टी लिहिलेल्या आहेत. वाचा. रोम 5:3-4. इतकेच नव्हे तर संकटाचाही अभिमान बाळगतो, कारण आपल्याला ठाऊक आहे की संकटाने धीर, धीराने शील व शीलाने आशा निर्माण होते. हालेलुया. प्रेज द लॉर्ड. 3 आणि 4 वाचलं बघा तुम्ही. आणि काय लिहिले त्या ठिकाणी की संकटाने धीर आणि धीराने शील. शील म्हणजे चारित्र्य. बाजूला सांगा, चारित्र्य तयार होतं. हालेलुया. नेहमी चारित्र्य जे आहे, चारित्र्य ज्याला आपण चारित्र्य म्हणतो, ते चारित्र्य नेहमीही परमेश्वर गुप्ततेने तयार करत असतो. गुप्ततेने. बऱ्याच वेळेस कारण ज्या व्यक्तीला पाचारलेलं असतं त्या व्यक्तीला नेहमी काय करतात बरं? एक विशिष्ट अशा अवस्थेमध्ये परमेश्वर घेऊन जातो. बायबलमध्ये अशा सगळ्या लोकांना परमेश्वराने एका विशिष्ट अवस्थेमध्ये घेऊन गेलेलं. तशा प्रकारे दावीदाला परमेश्वराने पाचारण केलं. त्यावेळेस दावीद सहज सोप्या रीतीने राजा झाला असतो. पण दावीदाला परमेश्वराने सहज सोप्या रीतीने राजा बनवला नाही. जे राज्याचं हस्तांतरण आहे शौलाकडून दावीदाकडे, ते सहज सोप्या रीतीने झालं का? नाही झालं. का झालं नाही? कारण देवाला दावीदाला तयार करायचं होतं. हालेलुया. आणि दावीदाला परमेश्वरानं पळत असताना तयार केलेलं. पळत असताना, जीव मुठीत घेऊन पळत असताना तयार केलं. तो शरीराने मजबूत झाला, मनाने मजबूत झाला, अंतःकरणाने मजबूत झाला, देवाच्या सानिध्यामध्ये वाढला आणि स्तोत्र 34 जे आहे ना ते पळत असताना त्याने लिहिले. हालेलुया. प्रेज द लॉर्ड. तुम्ही वाचलं स्तोत्र 34 त्या ठिकाणी लिहिले. परमेश्वराने स्तोत्र 34 जे आहे ते दावीदाकडून ज्यावेळेस त्याचा जीव अभिमलेखासमोर त्या ठिकाणी वाचला त्यावेळेस बायबल सांगतं की तो जीव वाचून पळाला, बाहेर आला, त्यावेळेस त्याने ते स्तोत्र लिहिले. हालेलुया. कारण खूप वेळेस काय होतं की देव ज्या वेळेस आपल्याला तयार करतो त्यावेळेस गुप्त रीतीने तयार करतो.
तुम्हाला वाटत असेल की मला पाचारण झालंय तर माझ्या जीवनामध्ये अजून का त्या गोष्टी घडत नाही, तुमची तयारी चालू. ज्यावेळेस एखादी मोठी अपार्टमेंट बांधायची असते ना, एक बिल्डिंग बांधायची असते, त्यावेळेस काय करतात माहिती, हे बिल्डर्स लोक पत्रा मारतात बाजूला. काय मारतात? ते पत्र्याचं आवरण टाकतात चारी बाजूला. आता लोकांना हा प्रश्न पडतोय का पत्र्याचं आवरण कशासाठी आहे? पण तुम्हाला माहिती आहे, ज्यावेळेस पत्र्याचं आवरण टाकलं जातं तर आतमध्ये पाया खणलेला असतो, आतमध्ये त्यांचं बिल्डिंगचं फाउंडेशन तयार असतं. आणि ज्यावेळेस अचानक रीतीनं एखादा मजला 2 मजले चढलेले ज्यावेळेस वर येतात, म्हणजे पत्र्याच्या हाईट पेक्षा ज्यावेळेस उंच येतं, अरे ही बिल्डिंग कधी तयार झाली? आत गुप्त रीतीने सगळं काम चालू होतं. पाया खणला जात होता, कॉलम टाकले जात होते, बिल्डिंग उभारली जात होती. आणि अचानक दुसरा मजला उभारल्यानंतर आपल्याला असं वाटतं अरे कुठून कसं काय आलं? कारण आतमध्ये सगळं काही चालू होतं. तुमच्या जीवनामध्ये सुद्धा बऱ्याच वेळेस काय होतं बरं, अशाच प्रकारच्या गोष्टी होतात. ज्यावेळेस तुमचं कॅरेक्टर परमेश्वर अंधकारात बनवत असतो, ज्यावेळेस दाविदाला परमेश्वर बनवत होता, त्यावेळेस शौलाला कदाचित याची कल्पना नसेल, इस्रायल लोकांना कदाचित याची कल्पना नसेल, इस्रायल बऱ्याच लोकांना याची कल्पना पण नसेल, त्याच्या सोबत असणाऱ्यांना पण याची कल्पना नसेल की दावीद इतका सामर्थी राजा होऊ शकतो की ज्याच्यावर परमेश्वर स्वतः प्रसन्न आहे, देवाच्या मनासारखा राजा. हालेलुया. पण देव जंगलामध्ये त्याला तयार करतो. देव जंगलामध्ये त्याची योजना बनवत होता. ज्यावेळेस मोशेला देवानं पाचारण केलं, 40 वर्ष त्या ठिकाणी तो फिरत राहिला. आणि 40 वर्ष देव काय करत होता? मोशेचं कॅरेक्टर बनवत होता. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. कारण पुढचे 40 वर्ष त्याला कठीण प्रवास करायचा होता, कठीण कंडिशन्स मधून जायचं होतं, वेगवेगळ्या प्रकारच्या परिस्थितीमधून जायचं होतं. लोक त्याला दगडमार करण्यासाठी दगड घेऊन त्याच्याकडे येणार होते. लोक एवढे 10 लाखापेक्षा जास्त लोकांचं पुढारी पण त्याला करायचं होतं. इथं 100-150 लोकांना चालवायचं कठीण असतं. 10 लाख लोकांपेक्षा जास्त लोकांना कसं चालवलं असेल मोशे? पण बायबल सांगतं मोशे हा जगात सर्वात नम्र व्यक्ती होता त्या काळात. प्रेज द लॉर्ड. तो कसा नम्र झाला? 40 वर्ष फिरून राहिला. कारण 40 वर्ष फिरला होता तो. 40 वर्ष रानामध्ये परमेश्वराने त्याला मेंढरांसोबत नम्र केलं होतं. देवाने त्याला शिकवलं होतं की कशा प्रकारच्या गोष्टी सहन करायच्या. आणि म्हणून दगडमार करत असताना सुद्धा मोशे कधी ढळला नाही बरं, हल्ला नाही कधी. तो ज्यावेळेस ते एक काठीचं उदाहरण जर केवळ तेवढं सोडलं तर बाकीच्या कुठल्याही वेळेस बऱ्याच वेळेस मोशेवरती प्रसंग आले पण कधीही तो हल्ला नाही. कारण खूप वेळेस इस्रायल लोक त्याच्यावरती आले. ते म्हणाले की तू आम्हाला कबरा नव्हत्या म्हणून रानामध्ये आणलं, त्याच्यानंतर आम्हाला मारण्यासाठी आणलं आणि तू आम्हाला परत मिसर देशात घेऊन जा. असं खूप वेळेस झालं. त्याचे भाऊ त्याच्या विरोधात झाला, त्याची मिरियाम त्याची बहीण त्याच्या विरोधात कुरकुर करू लागली. अशा बऱ्याचशाच गोष्टी त्या जीवनामध्ये झाल्या. पण मोशे मात्र अतिशय भक्कमपणे या सगळ्या गोष्टी सामना करत होता. त्याचं कारण काय होतं माहिती? त्याचं कारण तो तयारी करतो. तयारी केली होती. उत्तम रीतीने परमेश्वराने त्याला बनवलेलं होतं, घडवलेलं होतं, तयार केलं होतं. तुमचं पाचारण झालं त्यावेळेस देव तुम्हाला घडवत राहील. तुम्ही असं समजू नका की न घडवता परमेश्वर असा उचलून लोकांसमोर घेऊन जाईल. नाही, देव तुमचं कॅरेक्टर बनवेल, देव तुमचा स्वभाव बदलेल, तुमचं बोलणं बदलेल, तुमच्या भाषण तुमचं बदलेल, तुमची बोलण्याची पद्धत बदलेल, तुमच्या जी ड्रेस घालण्याची स्टाईल आहे ती स्टाईल बदलेल, कदाचित तुमच्या केसांचं वेगवेगळ्या प्रकारची स्टाईल आहे ती स्टाईल बदलेल आणि खूप काही गोष्टीमध्ये देव बदल घडवेल. आणि देव मग लोकांसमोर तो उभा करेल आणि म्हणेल हा माझा पाचारणारा व्यक्ती आहे. प्रेज लॉर्ड. हालेलुया. आणि मग लोक पाहतील खरंच देवाची वाणी याच्या मुखातून येते बरं. कारण का? देवाने योग्य रीतीने अंधकारात तुमची तयारी केली आणि लोकांसमोर तुम्हाला उभं केलं. बऱ्याच वेळेस देव तुमची तयारी करतो, लोकांसमोर उभं करण्यापूर्वी घडवतो, बनवतो. ही प्रोसेस आहे परमेश्वराची. तुम्ही बनत आहात तर वाईट मानून घेऊ नका. तुम्ही अंधकाराच्या प्रोसेस मधून जात आहात तर कधी वाईट मानून घेऊ नका. तुम्हाला असं वाटत असेल की देव का करत नाहीये, तुमची प्रोसेस चालू आहे. हालेलुया. देव कदाचित तुम्हाला लोकांसमोर उभं करत नाहीये तर याचा असं मानू नका की नाही परमेश्वर कसं काही काम करत नाही, परमेश्वर झोपलाय का? नाही, परमेश्वर तयारी करतो. हालेलुया. इस्रायल लोक त्या ठिकाणी ज्यावेळेस प्रार्थना करत होते त्यावेळेस इकडे मोशेची तयारी चालू होती. मोशे या ठिकाणी घडत होता, योग्य रीतीने बनत होता. कारण योग्य वेळेस आल्यानंतर मोशे येणार आणि फारो समोर जाणार आणि फारोला सांगणार की माझ्या लोकांना जाऊ दे आणि फारो 10 पिढ्यानंतर त्यांना जाऊ देणार आहे. ही गोष्ट परमेश्वराने सगळं अगोदरच ठरवून ठेवलेलं होतं आणि त्या ठरवलेल्या गोष्टीनुसार चालू होतं. तुमच्याही जीवनात पाचारण पूर्ण करायचं आहे तर देवबाप या गोष्टी करत आहे, घडवत आहे, चालू आहे. माझ्या बरोबर एक वचन माझा पहिले शमूएलाचा 16 अध्याय 11 आणि 11 पासून 13 पर्यंत दावीद कसं घडलं त्याच्याविषयी लिहिलं. शमूएलाने यशायास विचारले, तुझे सर्व पुत्र हजर आहेत का? तो म्हणाला, एक सर्वात धाकटा राहिला आहे, तो पहा शहरीमध्ये राखीत आहे. तेव्हा शमूएल
येशास म्हणाला, त्याला बोलवणे पाठवून तोपर्यंत तो येईपर्यंत आम्ही भोजनास बसणार नाही. त्याने बोलवणे पाठवून त्यास सांगले. त्याचा वर्ण तांबूस, डोळे सुंदर व स्वरूप मनोहर होते. तेव्हा परमेश्वराने त्यास म्हटले, उठ, त्यास अभिषेक कर, हाच तो आहे. मग शमूएलाने तेलाचे शिंग हाती घेऊन त्याच्या भावामध्ये त्यास अभिषेक केला. आणि त्या दिवसापासून पुढे परमेश्वराचा आत्मा दाविदाच्या काही जोराने संचार करू लागला. नंतर शमूएल उठून कामास गेला. हालेलुया. प्रेज द लॉर्ड. प्रेज द लॉर्ड. लक्षात घ्या, देव दाविदाला जंगलामध्ये घडवत होता. बाजूला सांगा, देव अंधकारामध्ये तुझी घडवणूक करत आहे. ज्यावेळेस तुमचं संकट तुमच्या जीवनामध्ये, वाईट मानून घेऊ नका. अडचणीमधून तुम्ही जातात, वाईट मानून घेऊ नका. ज्यावेळेस तुम्हाला असं वाटतं देव काहीच करत नाही, शांत बसलाय, त्यावेळेस वाईट मानून घेऊ नका. देव तुमची तयारी करत आहे. देव तुम्हाला बनवत आहे. अंधकारामध्ये देव तुमच्या योजना, तुमच्यासाठी योजना बनवत आहे. कदाचित तुम्हाला असं वाटत असेल की परमेश्वर काहीच नाही करत आहे, एव्हिडन्सच नाहीये की परमेश्वराने मला पाचारण केलेलं आहे. कारण बऱ्याच वेळेस असं होतं, ज्यावेळेस देव अंधकारात काही करतो त्यावेळेस काही दिसून येत नाही. दाविदाच्या जीवनात दिसलं नाही, कदाचित तिथल्या लोकांना पण दिसलं नाही, कदाचित त्याचा भाग इशाई त्याला पण दिसलं नाही, भावांना पण माहित नव्हतं. कारण जे भाऊ सैन्यात होते त्यांची देव तयारी करत नव्हता, जे जंगलात होता दावीद त्याची तयारी करत होते. हालेलुया. आणि परमेश्वराने घडवलं आणि योग्य वेळेस उभा केलं. आणि शमूएल आला आणि शमूएलने अभिषेक केला. त्याच्यानंतर सुद्धा प्रोसेस संपली नव्हती बरं. देवाची प्रोसेस नंतर सुरू होती. दावीद नंतर जंगलात शौलापासून आपला जीव घेऊन पडतो आणि पडल्यानंतर एक ठराविक वेळ ते शौलाचा मृत्यू होतो आणि देव दावीदाला उभं करतो. हा इथून पुढे इस्रायलचा राजा असेल. 7 वर्ष यहुद्यांचा आणि त्याच्यानंतर पुढची जी वर्ष आहेत त्या सगळ्या वर्षांच्या मध्ये 33 वर्ष तो पूर्ण इस्रायलचा राजा होतो. हालेलुया. 40 वर्ष इस्रायलचा राजा होण्यासाठी दावीदाची जंगलामध्ये परमेश्वराने तयारी केली. तुमची सुद्धा ज्यावेळेस पाश्चात्य होईल त्यावेळेस देवबाप अशा प्रकारची तयारी करेल. बायबलमध्ये ज्यावेळेस येशू ख्रिस्त 30 वर्षाचा झाला त्यावेळेस 30 वर्षापर्यंत तो कोणालाही माहित नव्हता. हालेलुया. 30 वर्षापर्यंत त्याची तयारी चालू होती आणि तयारी झाल्यानंतर तो बाप्तिस्मा घेतो. ज्यावेळेस त्याची परीक्षा होते रानामधून आणि त्यावेळेस तो घोषणा करू लागतो की स्वर्गाचं राज्य जवळ आलेलं आहे. हालेलुया. 30 वर्षापर्यंत प्रभू येशू ख्रिस्ताने कोणालाही घोषणा केली नाही. बायबलमध्ये तिथं कुठेही आपल्याला त्याच्या प्रकारचं पाहायला मिळत नाही. पण 30 वर्षानंतर मात्र 3.5 वर्ष मात्र प्रभू येशू ख्रिस्ताने खूप सामर्थ्य सेवा केलेली आपल्याला पाहायला मिळते. मग 30 वर्ष परमेश्वर काय करत होता? 30 वर्ष प्रभू येशू ख्रिस्ताची तयारी चालू होती. कारण पुढचे 3.5 वर्ष सामर्थ्य काम करायचं होतं, क्रूसावरती प्राण अर्पण करायचं होता, मृत्यूंजय जो पुनरुत्थान व्हायचं होतं, या सगळ्या गोष्टी करायच्या होत्या. पण 30 वर्षापर्यंत देव तयारी करत होता. जगाची तयारी करत असेल, इस्रायलची तयारी करत असेल, पॅलेस्टाईनची तयारी करत असेल, या सगळ्या गोष्टी आजूबाजूची कंडिशन्स बदलत असेल आणि मग त्याच्यानंतर योग्य वेळेस येशू ख्रिस्ताला उभं करण्यात आलं. बायबल सांगतं त्या काळामध्ये डेव्हलपमेंट झाली, योग्य रीतीने सगळ्या गोष्टी घडवल्या आणि प्रभू येशू ख्रिस्त बाहेर आला आणि त्याच्यानंतर प्रभू येशू ख्रिस्ताद्वारे खूप महान गोष्टी झालेल्या आपल्याला पाहायला मिळतात. तुमची सुद्धा अंधकारात तयारी होत असेल. चौथी महत्वाची शेवटची गोष्ट, देव पूर्णता करतो. देव आपल्या शब्दापासून कधी माघार घेत नाही. बाजूला सांगा, देव कधी माघार घेत नाही. हबक्कूक 2 अध्याय 3 वचन. शेवटची गोष्ट आपण पाहूया मग बंद करूया. हबक्कूक 2:3. क्योंकि यह दिव्य प्रकाशन यह एक नियत समय में पूरा होगा, यह अंत के समय के बारे में बताता है और यह गलत साबित नहीं होगा, चाहे इसमें देरी हो, पर तुम इसका इंतजार करना, यह निश्चित रूप से पूरा होगा और इसमें देरी नहीं होगी. कारण हा दृष्टांत नेमलेल्या समयासाठी आहे आणि तो सेवकास जाण्यास आपणच न्याय करीत आहोत. तो फसवायचा नाही, त्यास विलंब लागला तरी त्याची वाट पहा, तो येईलच, त्याला विलंब लागवायचा नाही. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. तुम्हाला कदाचित वाटेल की देव जे बोलला त्याच्यापासून देव माघार घेईल का? नाही. याच्यापूर्वी बऱ्याच वेळेस आपण या गोष्टीविषयी ऐकले. पण जर तुम्हाला पाचारण केले तर देव कधी माघार घेणार नाही त्या पाचारणापासून. देवाने तुम्हाला सांगितलं की तू देवाची सेवा करशील तर तू करशीलच. मध्ये काय झालेलं आहे या गोष्टीकडे लक्ष नका देऊ. किती वेळ झालाय या गोष्टीकडे लक्ष नका देऊ. कारण बऱ्याच वेळेस देवाच्या लोकांसाठी असं वाटतं की अरे खूप वेळ झाला, याचा अर्थ देव पूर्ण करेल की नाही माहित नाही. पण नाही, वेळ जरी झाला तर देव पूर्ण करायला समर्थ आहे. हालेलुया. कारण 2000 वर्षापासून आपण येशूच्या आगमनाची वाट पाहतो आणि बरेच वेळेस लोक असं म्हणतात की अरे येशू ख्रिस्ताचं इतक्या वर्षापूर्वी सांगितलं होतं, आज सुद्धा तुम्ही येशूची वाट पाहते का? हो, माझा येशू येणार. मला नाही. हालेलुया. हो, माझा येशू जरी वेळ झाला असेल तरी त्यांनी शब्द बोललेला आहे, तो सांगून गेलेला आहे मला की मी पुन्हा मंडळीला घेऊन जाण्यासाठी येईल आणि 100% येणार.
त्याच्यामध्ये काही डाऊट नाही, काही शंका आहे. तो घेऊन जाणार मला, घेऊन जाणार आपल्या मंडळीला. पण जसा तो शब्द खरा आहे तशा प्रकारे तुमच्या जीवनामध्ये तुम्हाला दिलेलं पाचारण पण खरं आहे. मग कदाचित सुवार्ता सांगण्यासाठी तुम्हाला बोलवलं असेल तर ते शब्द खरे बरं. तुम्हाला कदाचित देवाने बोलवलं असेल की तुम्ही देवाचं वचन लोकांसमोर प्रगट कराल तर ते शब्द खरे. तुम्हाला दृष्टांत दिला असेल आणि तू म्हणाला असेल की हे ठराविक वेळी पूर्ण होईल, हो ते दृष्टांत खरं आहे. तुम्हाला स्वप्न पडलं असेल आणि तू म्हणाला असेल की प्रभू हे कधी पूर्ण होईल, कारण संकट तर संपत नाहीये, परमेश्वर ते पूर्ण करणार. हालेलुया. कारण देव बाप ज्यावेळेस बोलला त्यावेळेस त्या गोष्टी पूर्ण करतो. ज्यावेळेस योसेफ कदाचित तुरुंगामध्ये असताना, पोटिफाराच्या घरात असताना कदाचित त्याला असं वाटलं असेल की अरे परमेश्वर पूर्ण करेल की नाही करेल, पण नाही, योग्य वेळेस आली आणि फारो समोर त्याला उभं करण्यात आलं. हालेलुया. आदल्या दिवशी तो तुरुंगात होता, दुसऱ्या दिवशी फारो समोर उभा होता. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. आदल्या दिवशी ज्यावेळेस अब्राम रात्रीच्या वेळेस प्रार्थना करून कदाचित झोपला असेल, दुसऱ्या दिवशी देवदूताला पाठवण्यात आलं आणि देवदूत म्हणाला 1 वर्षानंतर तुझ्याकडे बाळ असेल. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. आदल्या दिवशी त्याने विचार पण केला असेल आणि देव प्रभू कधी पूर्ण करणार, पण देवबापाने पूर्ण केलं. दुसऱ्या दिवशी पाठवण्यात आलं आणि त्याला मला सांगण्यात आलं की पुढल्या वर्षी मी वसंत ऋतूमध्ये येईल, त्यावेळेस बाळ असेल. हालेलुया. कारण बऱ्याच वेळेस होतं काय की आपल्याला पूर्तता ज्यावेळेस होत नाही ना लवकर, त्यावेळेस असं वाटतं की देव विसरला की काय, पाचारण आपलं माझं पाचारण विसरलं काय, देव माझं बोलावणं विसरला की काय. नाही, देव नाही विसरला. हालेलुया. बाजूला सांगा, देव कधीही आपलं पाचारण विसरत नाही. देव कधीही आपलं बोलणं विसरत नाही. देव जे बोलला ते पूर्ण करणारच करणार. देवाने जर तुम्हाला सांगितलं की तुम्ही सेवा करणार तर हो करणार. हालेलुया. देवाने सांगितलं की मी तुला आशीर्वाद देईन तर देईनच. देवाने तुम्हाला सांगितलं की तुम्ही कदाचित एखाद्या घराकडे पाहून प्रार्थना करत असाल, एखाद्या गाडीकडे पाहून प्रार्थना करत असाल आणि बऱ्याच वेळेस तुम्ही लग्न होण्यासाठी प्रार्थना करता, ज्यांचं लग्न झालं नाही ते बरं, कारण दुसऱ्या लग्नासाठी प्रार्थना करू नका, ती नाही ऐकली जाणार. प्रेज द लॉर्ड. कारण बरेच लोक अशी चुकीची पण प्रार्थना करतात आणि देव मला पूर्ण करेल असा खोटा विश्वास नका ठेवू, कारण देव अशा खोट्या विश्वासाला पूर्ण करायला बांधील नाही. पण जर खरा विश्वास आहे तर त्याला पूर्ण करायला मात्र देव बांधील आहे. हालेलुया. पूर्ण करण्यासाठी देव समर्थ आहे. जर देवाने तुम्हाला सांगितलं तर पूर्ण करणार. बायबलमध्ये खूप लोकांसाठी देव बापाने पूर्ण केलेलं आहे, कारण निर्धारित देवाने प्रत्येक गोष्ट एका निर्धारित वेळेत ठरवलेली आहे. माझ्या बरोबर माझा उपदेशकाचा पुस्तक 3 अध्याय 11 वचन. आपापल्या समयी होणारी हर एक वस्तू त्याने सुंदर बनवली आहे. आपापल्या समयी होणारी हर एक वस्तू त्याने काय बनवलेली आहे, सुंदर बनवलेली आहे. बाजूला सांगा, देव प्रोसेस पूर्ण करणार. पूर्ण कर. त्याने मनुष्याच्या मनात अनंत काळाविषयीची कल्पना उत्पन्न केली आहे. तरी देवाचा आधीपासून अंतापर्यंतचा कार्यक्रम मनुष्याला उमगत नाही. हालेलुया. आधीपासून अंतापर्यंतचा सगळा कार्यक्रम त्याला माहिती आहे. प्रेज द लॉर्ड. कारण बायबल स्पष्टपणे सांगतं, मी उत्पत्ती त्या पहिल्या वचनामध्ये येतो. कुठल्या पहिल्या वचनामध्ये की उत्पत्तीच्या प्रारंभापूर्वी, गर्भात तुमचा जन्म होण्यापूर्वीच तुमची नियुक्ती करण्यात आली. हालेलुया. त्या पहिल्या वचनाकडे जे इर्मियातून वाचलं होतं, पहिला अध्याय आणि 5वं वचन, की गर्भाशयात तुझी आकृती घडण्यापूर्वीच तू मला गुप्त नव्हतास. जशा प्रकारे स्तोत्र 139 म्हणतं की पिंड रूपाने माझी आकृती ज्यावेळेस माझ्या आईच्या गर्भाशयामध्ये होती त्यावेळेस सुद्धा मी तुझ्यापासून गुप्त नव्हतो. म्हणजेच काय, त्यावेळेस देवाने ठरवलं की ठराविक चर्च मध्ये उभा राहून हा संदेश देईल. प्रेज द लॉर्ड. या चर्च मध्ये राहून हा देवाचं गौरव करेल. कदाचित त्या सगळ्या शक्यतांना पूर्ण करण्यासाठी सगळ्या अडचणीतून, समस्यातून, वेगवेगळ्या प्रकारच्या प्रोसेस मधून देव घेऊन गेला असेल, मला घेऊन गेला असेल, तुम्हाला घेऊन गेला असेल आणि तुम्ही या ठिकाणी येऊन बसले. ही देवबापाची योजना होती. हालेलुया. आणि म्हणून तुम्ही देवाच्या योजनेतला भाग आहात. देव तुमच्या जीवनामध्ये प्रत्येक गोष्ट पूर्ण करणार. हालेलुया. आणि जर तुम्हाला असं वाटतं की पाचारण व्यर्थ आहे, नाही, वेळ झालेला आहे, नाही, प्रत्येक गोष्ट त्याच्या वेळेमध्ये पूर्ण होणार. त्याने एक ठरवलेली वेळ आहे. मग तुम्हाला आशीर्वाद मिळण्याची वेळ आहे, तुमच्या जीवनामध्ये तुम्हाला घर मिळण्याची वेळ ठरवलेली आहे, तुमच्या प्रार्थना ऐकण्याची वेळ ठरवलेली आहे, तुमचं लग्न होण्याची वेळ ठरवण्यात आलेली आहे. फक्त तुम्ही तुमच्या कर्मामुळे किंवा तुमच्या अविश्वासामुळे किंवा तुम्ही तुमच्या हट्टामुळे त्या गोष्टीला लेट करू नका. कारण बऱ्याच वेळेस लोक लेट करतात. कशामुळे? परमेश्वराचं जे पाचारण आहे. देवाने सांगितलं इस्रायल लोकांना किती वर्ष इस्रायल लोक बंदिवासात राहतील? 400 वर्ष बंदिवासात राहतील. पण 400 वर्ष बंदिवासात राहिले का इस्रायल लोक? नाही, त्याच्यापेक्षा 30 वर्ष एक्स्ट्रा वाढले. 30 वर्ष.
मग आता कुणामुळे राहिले असतील 30 वर्ष एक्स्ट्रा? देव आपलं आचरण विसरला होता का? नाही, देव बाप्पाच्या लक्षात होतं चांगल्या प्रकारे. पण इस्रायल लोकांनी असं म्हटलं, आता 400 वर्षापूर्वी इतक्या वर्षापूर्वी देवपाठ सांगितले, अजून थोडी देवाच्या आठवणीत असतात. नाही, देवाच्या आठवणीत होते, पण लोक विसरले होते की देव असं करेल. जरी त्यांच्याजवळ अस्थी होत्या योसेफाची, त्या अस्थी आठवण करून देत की तुम्हाला घेऊन जायचं. पण बायबल सांगतं त्यांनी प्रार्थना करू लागले, त्यांचा जाच होऊ लागला, त्यांना त्रास होऊ लागला, ते प्रार्थना करू लागले. देवबाप ज्यावेळेस मोशेला पाचारण करतो त्यावेळेस तो म्हणतो की त्यांचा आक्रोश माझ्या कानी आलेला आहे. त्यांचा आक्रोश, त्यांची प्रार्थना आता काय आलेली आहे? माझ्या कानी आलेली आहे. देव ज्यावेळेस तुम्हाला पाचारण करतो त्यावेळेस लक्षात असतं त्याच्या, पण तुम्ही त्या पाचरणाची किती जोडलेले आहात, किती प्रार्थना तुमच्या आहेत, किती ते पाचारण तुम्ही जगत आहात, हे जास्त महत्वाचं. काही लोकांना मी सुवार्ता सांगताना पाहतो, काही लोक असं म्हणतात, पास्टर मला सुवार्ता सांगायचं पाचारण. ठीक आहे, चांगली गोष्ट आहे, आनंदाची गोष्ट आहे, पण तुम्ही पॅशनेबल, ज्याला आपण म्हणतो ना, जे अंतकरणात ओझ आहे ना, ते ओझ त्यांच्या अंतकरणात मात्र सुवार्ता सांगण्याविषयी दिसत थंड झालं. कदाचित नवऱ्याचं टेन्शन, बायकोचं टेन्शन, मुलाबाळाचं टेन्शन, संसाराची चिंता थंड पडते. सुरुवातीला काही लोक माझ्या हातात येऊन या ठिकाणी हात देऊन, जसं आज मी अभिषेक करताय ना, बऱ्याच लोकांना मी इथं हातात हात देऊन अभिषेक केला होता, डोक्यावर हात ठेवला आणि त्यांना सांगितलं होतं तुम्हाला काय करायचंय, तुमच्या हातात मी 4 हाऊस ग्रुप दिले, आता 4चे 8 करणे कोणाचं काम आहे? तुमचं काम. काही लोकांनी 4चे 0 केले, काही लोकांनी 4चे 8 केले, काही लोक विसरले, काही लोकांनी 4 होते ते 4च ठेवले. पण काही लोक म्हणाले काही 1-2 वर्षानंतर की आम्हाला कुठं बोलवण्यात आलेलं नव्हतं, पास्टरने जबरदस्तीने आम्हाला बोलवलं. लक्षात घ्या, देव आपलं पाचारण नाही विसरत, देव आपलं बोलवणं विसरत नाही. देव ज्यावेळेस तुम्हाला बोलवतो, वेदीवर उभा राहून तुम्हाला म्हणतो की नाही तुला मी बोलवलेलं आहे, देव कधी विसरत नाही. आपला हट्ट, आपलं अंतकरणात असलेला कठीणपणा, आपलं प्रार्थना न करण्याचं हृदय, देवाकडे न मागण्याचं हृदय, आपला विसरवणूपणा, देवाचं ते पाचारण आपण पुरून ठेवतो. आणि मग आपल्याला असं वाटतं की देवानं कुठं मला बोललं होतं, माझ्याद्वारे तर काहीच होत नाही. त्या बायबल सांगतं तुझ्या ठायी जे ठेवलेलं आहे ते प्रज्वलित कर. प्रज्वलित कर म्हणजे त्याला अजून चमकवायचं काम कुणाचं आहे? तुमचं काम. तुम्हाला पाचारण, तुम्हाला देवाने सांगितलं की ठीक आहे तू हात ठेवल्यानंतर एखाद्या डोक्यावर हात ठेवल्यानंतर चमत्कार होईल, पण ते तुला रोज त्याचं प्रॅक्टिस करायचं, मग चमत्कार होत जाते. हालेलुया. तुला सुवार्ता सांगण्यासाठी बोलवण्यात आलेलं आहे. एकाला सांग, दुसऱ्याला सांग, 10 जणांना सांग. तू म्हणशील की अरे 10 जण बदललेच नाही, तुला 100 जणांना सांगावं लागेल, त्यावेळेस तिथं कुठले तरी 2 बदलतील. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. तुम्ही 10 मध्येच कंटाळले तर पुढचे 100 तर गेलेच, आणि जे 2 पेंड होते ते पण गेले. प्रेज द लॉर्ड. बऱ्याच वेळेस होतं काय की बऱ्याच वेळेस आपण कंटाळतो, थकतो, आणि म्हणून 30 वर्ष इस्रायल लोकांना काय झालं? लेट झालं. देव पाचारण विसरला नाही, देव बोलावणं विसरला, आपलं प्रॉमिस विसरला नाही. तुम्हाला पाचारण केले का देव रूपाने? नक्कीच देव पूर्ण करणार, कारण बायबल सांगतं आपला देव पूर्ण करणारा परमेश्वर आहे, विसरणार नाही, फुलफिल करणारा आपला देव आहे. एक वचन वाचा शेवटचं आणि बंद करूया आपण. फिलिप्पियरास पत्र 1 अध्याय 6वं वचन. मैं निश्चयपूर्वक कह सकता हूँ कि परमेश्वर ने तुम में जो उत्तम काम आरंभ किया है वह उसे मसीह यीशु के दिन तक पूरा कर देंगे. हाँ, मराठी में. ज्याने तुमच्या काही चांगले काम आरंभले तो येशू ख्रिस्ताच्या दिवसापर्यंत सिद्धेस देईल, हा मला भरोसा आहे. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. बाजूला सांगा परमेश्वर पूर्ण करायला समर्थ आहे. पुन्हा एकदा त्याला आठवण करून द्या, परमेश्वर पूर्ण करायला समर्थ आहे. मी तुम्हाला प्रोसेस सांगितली, 4 प्रोसेस मधून परमेश्वर तुम्हाला घेऊन जातो. ज्या व्यक्तीला बोलवतो त्यावेळेस देव काय करतो? तुम्हाला लॉजिक नसलेल्या गोष्टीवर विश्वास ठेवायला सांगतो. तुम्हाला विश्वास ठेवायचा, ती प्रोसेस आहे विश्वास ठेवण्याची प्रोसेस. लाईट विदाउट सोर्स म्हणजेच काय? कुठलाही सोर्स नसताना देव लाईट देणार, पण त्या सोर्स वरती तुम्हाला, त्या लाईट वरती विश्वास ठेवायचा. ठीक आहे, सोर्स दिसत नाही पण लाईट आहे का? ठीक आहे, माझा विश्वास आहे. दुसरी गोष्ट, तुम्हाला वेगळं व्हायचं आहे. मी तुम्हाला सांगितलं की परमेश्वर तुम्हाला वेगळं करू इच्छितो, म्हणजेच काय? प्युरिफिकेशन करतो तुमचं. देव तुम्हाला शुद्ध करतो, आणि शुद्ध करतो त्यावेळेस तुम्हाला शुद्ध होण्याची इच्छा बाळगायची होती. तुम्ही असं म्हणू नका की शुद्ध होण्याची माझी इच्छा नाही. तिसरी महत्वाची गोष्ट म्हणजे देव तुम्हाला डेव्हलप करत आहे.
देव तुम्हाला बनवत राहील, तयार करत राहील. अंधकारात तुमचं कॅरेक्टर बनेल, अंधकारात तुमचं बोलणं, वागणं, कृती याच्यावर देव काम करेल. देव तुम्हाला मजबूत करेल, देव तुम्हाला अतिशय चांगल्या रीतीने तयार करेल आणि मग आणून लोकांसमोर उभा करेल. तर तुमचं कॅरेक्टर बनवू द्या. डेव्हलपमेंट आहे ती डेव्हलपमेंट कधी स्किप करू नका. बऱ्याच वेळेस जे प्युरिफिकेशन आणि डेव्हलपमेंट या दोन्ही गोष्टी लोक काय करतात, स्किप करतात आणि म्हणतात चला मी सुरुवातीला, चला मी पास्टर आहे, चला मी लोकांसमोर सांगणार काय आहे, देवाचा गौरव प्रकट करणारा माणूस आहे. अरे प्युरिफिकेशन होऊ द्या. तुम्ही तुमचं व्यसन घेऊन लोकांसमोर जाऊन कधीही लोकांना बदलू शकत नाही. तुमचं कॅरेक्टर ज्यावेळेस लोकांसमोर दिसेल त्यावेळेस तुम्हाला सांगण्याची पण काही गरज नाही. तुम्ही सांगण्याची पण गरज नाही की मी माझ्याद्वारे काहीतरी देव चमत्कार करतो. ते चमत्कार करतो की नाही तुमच्याकडे बघून लोकांना समजेल. हालेलुया. तुम्ही लोकांसमोर गेला, तुम्हाला कपडे घालण्याची व्यवस्थित पद्धत माहित नाही आणि तुम्ही लोकांसमोर गेला ठीक आहे माझ्याद्वारे मी येशूचा माणूस आहे, आणि येशूचा माणूस कपड्यावरून पण दिसेल. येशूचा माणूस केस विस्कटलेले की नाही त्याच्यावरून करेल. येशूचा माणूस समजेल की तुम्ही तुमचं जीवन कशा प्रकारे, तुमची भाषा सांगेल की तुम्ही येशूची व्यक्ती आहात. कारण डेव्हलपमेंट खूप महत्वाची गोष्ट आहे. डेव्हलपमेंट विसरू नका. डेव्हलप झालेलं नसाल तुम्ही तर डेव्हलप करा स्वतःला. जर सोडण्याची इच्छा नसेल, प्युरिफिकेशन केलं नसेल तर काढून टाका. अजून किशात काय असेल तर काढून ठेवा. तुम्हाला असं वाटतं माझ्याद्वारे देवाचं काहीतरी गौरव व्हावं, हे दोघं जण आज उभे आहेत त्या ठिकाणी, त्यांना आपण उभं करत आहोत, याचा अर्थ असं समजू नका की त्यांना असंच उभं केलंय परमेश्वर. नाही, त्यांच्याकडून पण परमेश्वराने प्युरिफिकेशन करून घेतलेलं. त्यांचं डेव्हलपमेंट इथून पुढे अजून तुम्हाला दिसेल. येणाऱ्या 2 वर्षात मी त्यांना सांगितलेलं आहे चांगल्या प्रकारे दोघांना पण की तुमचं डेव्हलपमेंट मला दिसलं पाहिजे. हालेलुया. तुमचं अंधकारात परमेश्वर तुम्हाला तयार करतं या गोष्टी दिसल्या पाहिजे. हालेलुया. त्यांना मी भेटलेलं पर्सनली, त्यांना, त्यांच्या पत्नीला, त्यांच्या कुटुंबासमवेत प्रतिमाची माझी भेट झालेली. याच्यापूर्वी आम्ही बऱ्याच वेळेस भेटलोय, या गोष्टीवर चर्चा केली आणि त्यांच्याकडून या गोष्टीचं प्रॉमिस मी घेतलेलं आहे की हा डेव्हलपमेंट करतील, आम्ही डेव्हलपमेंट करू, आम्ही या गोष्टी विश्वासयोग्यतेने प्रगट करू की ज्यावेळेस योग्य वेळ येईल त्यावेळेस देवासाठी आम्ही खंबीरपणे उभे राहणार आहोत. हालेलुया. प्रेज द लॉर्ड. तुमच्या जीवनामध्ये डेव्हलपमेंट असेल तर विसरू जा की देव तुमच्याद्वारे काहीतरी काम करेल. पण जर डेव्हलपमेंट असेल तर मात्र फुलफिल करायला परमेश्वर तयार आहे. बरं, कारण शेवटचं काम आहे ते देव पूर्ण करणं. कारण ज्या अर्थी परमेश्वरानं सुरू केले त्यावेळेस तो अर्धवट सोडून जात नाही. जे आरंभ केले, बायबलमध्ये मी शेवटचं वचन वाचलं, जे आरंभ केले त्याचा देव शेवट करणार. हालेलुया. कारण प्रारंभ आणि शेवट कोण आहे? प्रभू येशू ख्रिस्त. हालेलुया. तो म्हणतो मी अल्फा आणि मी ओमेगा आहे. देवाने जे सुरुवात केलं त्याचा परमेश्वर पूर्ण चांगल्या प्रकारे शेवट करतो. तो अर्धवट सोडून जात नाही. तुमच्या जीवनामध्ये सुद्धा देव ते पूर्ण करणार. या दोघांच्याही जीवनात पूर्ण करणार आहे आणि तुमच्याही जीवनात पूर्ण करणार. केवळ पाचारण या दोघांनाच नाहीये तर पाचारण तुम्हा सगळ्यांना आहे. हालेलुया. मी सुरुवातीला सांगितलं की पाचारण केवळ दोघांना नाहीये तर पाचारण तुम्हा सगळ्यांना आहे. देवानं तुम्हा सगळ्यांना बोलवलेलं आहे. कशासाठी बोलवलंय? त्याचा गौरव प्रकट करण्यासाठी बोलवलं, त्याची महिमा प्रकट करण्यासाठी, त्याचं नाव लोकांसमोर घेऊन जाण्यासाठी, सुवार्ता सांगण्यासाठी, तुमची साक्ष लोकांना सांगण्यासाठी तुम्हाला बोलवण्यात आलेले आहे. आणि निश्चितार्थाने प्रभू करो या प्रोसेस मधून घेऊन जात असताना परमेश्वर तुमच्या अधिक आणि अधिक मनाची तयारी करो. कदाचित तुम्हाला असं वाटत असेल की माझं पाचारण विसरलंय. आज काही लोक तुमच्यापैकी असे असू शकतात की त्यांचं पाचारण कदाचित त्यांच्या लक्षात नसेल. आज ही वेळ आहे की पुन्हा एकदा त्याची आठवण करा. अंधकारात देव तुमच्याशी जे बोलला होता त्याची आठवण करा. स्वप्नात देव तुमच्याशी बोलला होता त्याची आठवण करा. कदाचित देव तुमच्याशी व्यक्तिगत प्रार्थनेत बोलला होता त्याची आठवण करा. चर्चमध्ये उभा राहिल्यानंतर काही बोलला होता त्याची आठवण करा. कदाचित देव तुम्ही ज्या सुरुवातीला आले होते चर्चमध्ये आणि म्हटलं की प्रभू मी तुझी सेवा करणार, बरं मला तुझा गौरव प्रकट करायचा पण लोकांसमोर, त्याची आठवण करा. कदाचित तुम्ही विसरला असाल धकाधकीच्या जीवनात, कुटुंबाच्या व्यस्ततेत, बायका पोरांच्या टेन्शन मध्ये, कामाच्या टेन्शनमुळे, पैशामुळे, या सगळ्या गोष्टीमुळे तुम्ही विसरला असाल. पण पुन्हा एकदा आजचा दिवस आहे, एकच दिवस, एका दिवसात सुद्धा चमत्कार केला. पण हे सगळं होण्यासाठी डेव्हलपमेंट चालू होती. बरं, योसेफाचं कॅरेक्टर चालू होतं. बदलायला मात्र, दिसायला मात्र एकच दिवस दिसतो पण त्याच्या पाठीमागे 13 वर्ष गेलेले आहेत. हालेलुया. 13 वर्षाचा खूप मोठा खडतर काळ गेलेला आहे. ज्या वर्षात योसेफ खूप कष्टातून, अडचणीतून, समस्येतून गेला असेल आणि या सगळ्या काळानंतर योसेफ उभा राहिला. आणि योसेफ आज मिस्र देशाचं त्या काळ बायबलमध्ये आपण वाचतो की पुढारी पण करतो. आज कदाचित तुम्ही सुद्धा, तुम्हाला असं वाटतं की अरे देव बाप काय करेल, पण परमेश्वर तुम्ही उभा राहा प्रभूसाठी. देव फुलफिल करायला तयार आहे, देव पूर्ण करायला तयार आहे.
तुमच्याद्वारे देव काहीतरी अद्भुत करेल. या दोघांच्या द्वारे पण देव अद्भुत करणार आहे, तुमच्याही द्वारे परमेश्वर काहीतरी अद्भुत करणार आहे. प्रभू करो तुम्हाला या वचनांच्या द्वारे खूप खूप आशीर्वादित करो आणि निश्चित अर्थाने आपल्या बंधूंसाठी आणि तुम्हाला सगळ्यांसाठी देवाचं पाचरण अतिशय स्पष्टपणे तुम्हाला समजो. आणि जशा प्रकारे बायबलमध्ये लिहिलेलं आहे फिलिप्पी 1:6 मध्ये जशा प्रकारे आपण वाचलं की जे देवाने आरंभ केलेलं आहे त्याचा शेवट करायला देव समर्थ आहे, ते पूर्ण करायला देव समर्थ आहे, योग्य रीतीने ते पूर्ण करा. या आपण सगळेजण यावेळेस डोळे बंद करूया, उभं राहूया थोडा वेळ आणि त्याच्यानंतर आपण त्या जी विधी आहे त्या विधी